स्त्री पार्टी करायचे, ते बहराला आलेलं रूप आणि उत्तम स्वर बघून अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मनात येतं की नव्या शारदा नाटकातल्या नटीच्या भूमिकेसाठी या मुलाला उभं करावं. आणि त्याचे प्रयोग सुरू होतात. पुण्याच्या किबेलक्ष्मी थिएटरामध्ये मालकंसातलं जानपद तो गात असतो पोरगा स्त्री वेशामध्ये, आणि समोर प्रेक्षकात बसलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणतात, अरे हा तर आम्ही लहानपणी ऐकलेला बालगंधर्व. इतिहास लोकांपर्यंत हे पोचवतो की नारायणराव राजहंसांचं नामाभिधान बालगंधर्व असं लोकमान्यांनी केलं, पण त्या बालगंधर्व पदापर्यंत पोचण्याचा त्याचा इतिहास हा शाहू महाराजांनी घडवलेला असतो. दुर्दैवाने हे आपल्यापर्यंत पोचवत. ही घटना सांगण्याचं कारण एवढंच आहे, इतिहास अनेक लोकांवरती काही वेळेला थोडंसं दुर्लक्ष करतो असं माझं कायम मत आहे. साधी गोष्ट आहे. आत्ता बोलता बोलता राजेसाहेब म्हणले की पावसाळ्याचे दिवस आहेत. सुदैवाने आत्ता पाऊस थांबलाय. मगाशी मलाही 2-3 लोक म्हणले दिवसभर पाऊस होता, आत्ता नेमका थांबला. म्हटलं महाराजांची कृपा, लोकांना इथपर्यंत येता यावं नीट यासाठी पावसानेही विचार केला असेल, मेहरनं जर ठेवली असेल. पण पाणी हा प्रश्न काही आत्ताचा नाहीये. वाल्मिकी रामायण वाचाल ना तरी लक्षात येईल, भरतानी ज्यावेळेला पादुका घेतल्या प्रभू रामचंद्रांकडनं की त्या ठेवीन मी राज्य करीन तुमच्या वतीने, तेव्हा भरताला जो संदेश प्रभू रामचंद्रांनी दिलाय ना, त्याच्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की इथला पाऊस आणि हवामान हे माणसाच्या मनापेक्षाही लहरी आहे. त्यामुळे तुला पाण्याची व्यवस्था भरता अयोध्यासाठी करावी लागेल. त्याच्यात सगळ्या संस्कृत श्लोकात वापी, कूप, तडाग, रसने म्हणजे सरोवर बांध, तळी तयार कर, बाकीच्या गोष्टी कर, असा सगळा विचार त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी मांडला होता. सांगण्याचा उद्देश असा, कोरडवाहू पांढऱ्या पट्ट्यापासून सगळीकडं उत्तमरित्या पाणी पोचावं याचा विचार जर खऱ्या अर्थाने कोल्हापूरमध्ये कुठनं सुरू झाला असेल तर तो या कागलमधनं सुरू झाला होता. फार कमी लोकांपर्यंत हा इतिहास माहिती असेल. आजही जगाच्या नकाशावरती आता बघा, पावसाळ्याचे काही दिवस पहिलं सगळा जोरदार पाऊस होऊन गेला की आपल्याकडे ती वर्तमानपत्रात आकडेवारी सुरू होते. पश्चिम महाराष्ट्रातली धरणं, उपयुक्त साठा, धरण क्षेत्रात झालेल्या पावसाचा एकूण अंदाज आणि किती टक्के धरण भरलं. वर्षानुवर्ष मी पाहतोय पहिलं नाव दरवर्षी राधानगरीचंच असतं की राधानगरी धरण 100% भरून व्हायला लागलं. आजच्या काळातला एखादा माणूस अभ्यासक असेल तर तो म्हणतो की काय बोलताय राव, केवढंसं धरण ते, त्याच्यापेक्षा केवढी मोठी मोठी धरणं बाकरानंगलपासून सगळी झाली, आता जायकवाडी प्रकल्प इतर सगळी, त्याचं काय. पण एका गोष्टीचा इतिहास लोकांना माहिती नसतो, हे धरण कशा पद्धतीने बांधलं गेलं, त्याच्यासाठी किती कष्ट कुणी घेतले, त्याची सगळी जबाबदारी खरं तर बापसाहेब महाराजांवर होती. फार कमी लोकांना हे माहिती असेल की शाहू महाराज तिथं फारसे गेलेले नाहीत. शाहू महाराज 2-3दाच गेले. शाहू महाराज फक्त महत्वाची काही सूचना असेल, बाकीचं काही असेल तर बघायचे. पण राधानगरी धरण हे पूर्णपणे बापसाहेब महाराजांनी हातात हात घालून लोकांच्याकडून बांधून घेतलेलं धरण. आपल्यापैकी फार कमी लोकांना हे माहिती असेल की ते एकमेव असं धरण आहे. आज 118 वर्ष होऊन गेली, त्या धरणाचा एक चिरा सुद्धा कोसळलेला नाही. बघा ना, एवढ्या सगळ्या इतिहासात 61 साली पुण्याचं पानशेत फुटलं, खडकवासला फुटलं, कोयनेच्या प्रकल्पाला 100 वेळा तडे जातात, रिफेन्सिंग करावं लागतं, त्याला मिलिटरीला बोलवलं जातं कधी कधी तर. पण राधानगरी धरणाच्या बाबतीत हे नाही. आणि याचं कारण काय सांगितलं तर आश्चर्य वाटेल. 2 इंग्रज अधिकाऱ्यांशी बापसाहेबांचं पटत नव्हतं. त्या 2 इंग्रज अधिकाऱ्यांना घालवून टाकलं गेलं आणि मग धरणाचं काम सुरू करायचं ठरलं. फेजिवडे गाव निवडलं गेलं. आणि आज जो सातत्याने एक प्रश्न नर्मदा सरोवरपासून सगळ्या बाबतीत गाडगेसाहेब विचारला जातो ना, की पाणी ज्या वेळेला हे वाढेल तेव्हा ही शेजारची गावं पाण्याखाली जाणार धरण बांधल्यावर, त्यांचं काय करायचं, त्या विस्थापितांचं पुनर्वसन काय. अत्यंत मनापासून म्हणलं पाहिजे, फेजिवड्यातल्या माणसाचं पुनर्वसन पहिल्यांदा बापसाहेब महाराजांनी केलं आणि मग पहिला दगड बसवायला सुरुवात केली. हा भाग फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे लोक आकृष्ट झाली की अरे हे चांगलं काम करणारे लोक आहेत आणि यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. त्यावेळेला बांधलेलं धरण आहे, पण आपल्याच संस्कृतीतल्या गोष्टी त्यासाठी वापरल्या गेल्यात हेही कित्येक लोकांना माहिती नसेल. साधारणतः धरण जे बांधलं जातं त्याला इंजिनिअरिंग भाषेमध्ये कप सॉसर सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे बशी आणि त्याच्यात कप, त्याप्रमाणे मध्ये सगळं पाणी
आणि जे एका बाजूनी विसर्ग होणार तिथे भिंत घालून ते अडवायचं. आपल्याला कुठल्याही धरणाची जी भिंत दिसते ती उभी जेवढी दिसते तेवढीच ती भिंत नसते. त्याच्यात 2/3 भिंत जमिनीखाली असते आणि ती अशी बांधलेली असते. कारण पाण्यातला प्रवाह, पाण्याचं एकूण जे काही सगळं वजन असतं, करंट, हे थोपवून धरण्याची क्षमता त्या जमिनीत असली पाहिजे. आणि मग वरती जी उभी भिंत असते त्याच्यात आडव्या एस आकाराची अशी गेट्स काढतात आणि मग ते आपण वाचतो धरण भरून व्हायला लागलं त्यामुळे हे दरवाजे उघडले, इतके 1000 क्युसेक्स विसर्ग केला वगैरे असं. राधानगरी धरणाचं हे वैशिष्ट्य आहे की ते दुथडी भरून व्हायला लागतं तेव्हा हायड्रॉलिक पद्धतीने त्याचे दरवाजे आपोआप उघडतात, कोणाला लक्ष घालावं लागत नाही आणि विसर्ग सुरू होतो. हे एकमेव असं धरण आहे की जिथे हायड्रॉलिकचे ही दरवाजे आहेत. कुठेही आत्ता तुम्हाला दुसरीकडे असं दिसणार नाही. पण त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग, एकही चिरा आजपर्यंत त्याचा ढासळलेला नाही. याचं कारण काय? आपण लहान मुलांना शाळेत पाटी पूजन करायला पाठवतो. आता पाटी गेली खरं तर कॉम्प्युटरच्या काळात, पण तरी अजून आपण त्यावेळेला वापरतो. तेव्हा त्याच्यावर आपण 1च्या आकड्याची सरस्वती काढतो बघा. 1चा आकडा तो खाली आणायचा, त्रिकोण करून शेवटच्या 1ला मिळवायचा आणि वरती रफार असं, त्याला आपण सरस्वती म्हणतो. आणि ती विषम संख्येत असते. 5, 7, 9, 1 काढायचे आणि त्याचं हे करायचं. समजा ही धरणाची भिंत आहे, या बाजूला पाणी साचणार आहे, तर त्याच्या विरुद्ध बाजूला 5 किलोमीटरपर्यंत अशी सरस्वती फक्कीनी आखली गेली. त्याचा प्रत्येक टँजेंट जो होता त्याच्यामध्ये बोर मारून त्याच्यात तप्त शिस ओतलंय. याचं कारण काय? याचं कारण एकच, भूकंपाचं शास्त्र जे आहे ना ते शास्त्र फार महत्वाचं असतं. आणि भूकंपाचं शास्त्र म्हणजे आपण फक्त पेपरमध्ये वाचतो की काय दिल्लीजवळ भूकंपाचा धक्का 4.5 रिश्टर स्केल. रिश्टरचा अर्थ काही वेगळा नाहीये. रिश्टर हा शास्त्रज्ञ होता जर्मन, ज्यांनी ते कसं मोजायचं हे शोधलं म्हणून त्याचं नाव त्या स्केलला दिलं, म्हणून रिश्टर स्केल म्हणतात. पण त्यांनी संशोधन करण्याच्या आधीपासून भास्कराचार्यांनी आपल्याकडे लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमेला, आणि त्याही पौर्णिमा कुठल्या तर दक्षिणायनातल्या, जे आत्ता सुरू होत आहे, उत्तरायणातल्या नाही. उत्तरायण आपलं सुरू होतं संक्रांतीला आणि दक्षिणायन आत्ता. तर दक्षिणायनातल्या पौर्णिमांना चंद्र पृथ्वीच्या 27 अंश जवळ असतो आणि त्यामुळे जमिनीतले प्रवाह जास्त मोठ्या प्रमाणावर वाहतात. अशा वेळेला काळजी घ्यावी लागते. आठवून बघा, महाराष्ट्रातले 2 भूकंप मोठे, एक किल्लारीचा की जिथं सगळं किल्लारी गाव उद्ध्वस्त झालं, लातूर जवळचं. तो भूकंप ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपल्याकडे गणेश विसर्जन मिरवणूक चालू होती, पौर्णिमा होती. बच्छाव भुजचा भूकंप झाला. गुजरातमधला लगानमध्ये पाहिलेला तो भुजचा अख्खा वाडा जमीनदोस्त झाला. आता नाही तो वाडा, जुन्या काळातला महाराजांचा तिथला भुजचा. तो भूकंप झाला त्या दिवशी दत्त जयंती होती, पुन्हा पौर्णिमाच होती. सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्याचा अभ्यास असल्यामुळे, हे सगळं शिस ओतल्यामुळे, आणि भूकंपाचं शास्त्र असं आहे की तो जिथे सुरू होतो त्याला एपी सेंटर म्हणतात आणि मग तो पसरत जातो आणि तो जिथं बाहेर येतो तिथं उद्ध्वंस करतो सगळा. तर तो साधारणतः 172 अंशांपेक्षा जास्त वाढत नाही असा आजवरचा जगाचा नियम आहे. तो जो पसरतो त्याचा कोन काढला तर 172. धरणाची भिंत जर आपण सरळ पकडली, शाळेत आपण भूमिती शिकलोय, अख्खा गोल म्हणजे 360 अंश आणि हे 180 अंश होतात. 172 पर्यंतच कुठेही आला तरी पसरणार आहे, कसाही आला तरी पसरणार आहे. ते 5 किलोमीटर पासून सगळं शिस्त त्याच्या खाली ठेवलेलं असल्यामुळे भिंतीत जाण्यापर्यंत थांबतच नाही, तो करंट शिशातच खेचला जातो आणि त्यामुळे धरणाच्या भिंतीपर्यंत आजपर्यंत भूकंपाचे तडे गेलेले नाहीत. हे त्यावेळेचं तत्व. दुर्दैव असं की नंतरच्या काळात कोणाला लक्षातच आलं नाही की बाबासाहेब महाराजांनी आणि शाहू महाराजांनी मिळून हा काय उद्योग करून ठेवला. मी बाबा आवडांना घेऊन गेलो होतो त्याचं दाजीपूर अभयारण्य, तिथे मी त्यांना कड्या दाखवल्या. म्हणलं हे शिस ओतलेल्या कड्या, या मोठ्या मोठ्या चुली, हे तुटकं फुटकं पडले ना, हे सगळं त्याचं आहे म्हणलं. याची नोंद ब्रिटिशांनी ठेवली. आपल्या लोकांना जाणीवच नव्हती की काय काम करून ठेवलंय. आणि म्हणून आज तागायत राधानगरी धरण एक चिरा सुद्धा न ढासळता तसंच्या तसं उभं राहिले. शाहू महाराजांचं कार्य मोठंच आहे, प्रश्नच नाही, प्रचंड मोठं त्यांनी कार्य केलं. पण राधानगरी धरणाचा जर विषय आला तर तो पिराजीराव महाराज आणि बापसाहेब महाराज यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ठेवला पाहिजे. कारण पूर्ण लक्ष शाहू महाराजांनी म्हणलं की माझ्या धाकट्या भावानी पूर्ण लक्ष घातलं म्हणून हे आज धरण होत आहे. पण भावना काय असते लोकांची बघा. आम्ही तिथे हिंडत होतो
तिथे एक वरती मांग वस्ती आहे, फेजूडीचं पुनर्वसन झालंय तिथली. एक असा गलेलठ्ठ अशा पांढऱ्या मिशा गल केस बीस असा एक माणूस समोर आला. त्याला काय माहित नव्हतं मी शाहू महाराजांची भूमिका करतोय. मी सहज त्यांना विचारलं, काय बाबा तुम्ही कुठं राहिला? हे काय हितवरती मांग वस्ती आमची म्हणले. म्हणलं कधीपासून इकडे आले राहायला? अरे बापजाद्यांपासून म्हणले. आम्ही एवढीशी होतो आणि आमचे आई वडील इथं पाथरवट म्हणून आले आणि सगळे दगड बिगड सगळं ते करायचे, तर त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टर बरोबर आम्ही सगळे आलेले त्या काळामध्ये. म्हटलं अरे मग नंतर इथंच थांबले? होय म्हणले. अरे म्हणलं मग तुमच्यासारख्या लोकांसाठी शाहू महाराजांनी एवढं केलं बहुजनांसाठी, तुम्ही मागितलं असतं तर अर्धा डोंगर दिला असता, थोडी जमीन शेतीला दिली असती आणि चांगली पक्की घरं दिली असती की. त्या माणसाने जो अनुभव सांगितला तो फार वेगळा होता. तो म्हणला आम्ही एवढी नागडी पोरं आपली पाला बाहेर हिंडत असायचो, आई बाप तिकडे काम करत असायचे, कधीतरीच यायचे शाहू महाराज. बापसाहेब आपले रोज असायचे धरणाचं काम बघायला. महाराज कधीतरी यायचे, आले की रथातनं उतरायचे ना आमच्यातच येऊन फटकल मारून आमच्या मुलांमध्ये बसायचे आणि एखादा माणूस काहीतरी पोरगं काहीतरी भाकर तुकडं चगळत असेल तर त्याच्याकडनं ओढून घ्यायचे. लेका भूक लागली, शिकारीवरनं आलं दे की खायला, आणि स्वतः खायला लागायचे. मग ते पोरगं असं रुसून बघायचं की हा कोण आला, माझ्या हातचा भाकराचा तुकडा घेतला. आणि मग महाराज हळूच थांबून म्हणायचे, रागवलो होय मी तुझ्या हातचा तुकडा घेतला म्हणून? तुला बी भूक लागली, थांब जरा मागवतो. बरं महाराजांना नावं बिवं काही कळायचे नाहीत. बरोबरच्या कुठल्याही माणसाला नंबरवार एवढी एकच हाक मारायची. त्यामुळे ओ नंबरवार म्हणलं की कोणतरी लक्ष घालायचं पटकन. काय अरे काय दिलं की नाही खानसामेने आपल्याला शिकारीसाठी न्यायला, आणि सगळे डबे इकडं. आणि मग ते सगळ्या पालावर म्हणे आम्हाला वाटून टाकायचे. आम्ही सगळेजण ते चांगलं चुंगलं आणलेलं सगळं खायचं आणि महाराज आमच्याबरोबरच बसून राहायचे गप्पा मारत. मी म्हटलं हे सगळं ठीक आहे बाबा, पण तुम्ही जमीन मागितली असती तर जमीन दिली असती, पक्की घरं दिली असती, हे का नाही मागितलं? त्यावरती तो मांग असं म्हणला, काय की बा एवढा मोठा राजा आमच्या धुळीत येऊन बसतो ना आमचं शिळपाको खातो म्हणल्यावर आम्ही मागायचंच विसरून गेलो. म्हणजे ही जी भावना निर्माण करणं असतं ना, यासाठी प्रचंड काम करावं लागतं असं मला वाटतं. अगदी खरं सांगायचं तर राजेसाहेबांनी मी अमेरिकेत असताना जेव्हा विचारलं तेव्हा मी समर्जित यांना स्वच्छ म्हणलं होतं, मला कागलमध्ये यायची इच्छा नाही, खरंच नाही, मी नाराज आहे म्हणलं. तर ते म्हणले का? म्हणलं एवढं प्रजेसाठी जे रक्तातनं आलेलं काम आहे ते करणारे तुम्ही असून आणि प्रचाराला मी येऊनही तुम्हाला निवडून नाही दिलं. पुढच्या वेळेला म्हणलं ही जबाबदारी घेतील का मी शपथ दिली तर म्हणलं मी येतो, नाही तर येणार नाही म्हणलं. ही शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण घ्यायची शपथ आहे की तोच वारसा पुढे चालवणारा माणूस शासनामध्ये गेला तर शासनाच्या सोयी आणखीन चांगल्या पद्धतीने राबवू शकतो असं माझं कायम मत आहे. शेवटी अधिकार मिळणं पदाला हे फार महत्वाचं असतं. दुर्दैवाने महाराज साहेबांनी जे काय आधी त्यांच्या पिताश्रींनी काम केलं ते काम किती लोकांपर्यंत पोचलं, कसं पोचलं, मला त्याची जाणीव नाही. जो काही माझा अभ्यास आहे त्यानुसार मला फक्त काही गोष्टी निश्चित वाटतात. इथला कारखाना शाहू साखर कारखाना उभा करावा ही कल्पना राजर्षींचीच होती. ज्यावेळेला मुरगुडसाठी पहिल्यांदा इथं आले शाहू महाराज त्यावेळेला त्यांनी बापसाहेब महाराजांना असं म्हणलं होतं की उद्योगधंद्यांची वाढ झाली पाहिजे, बहुजन समाजाला हाताला काम मिळालं पाहिजे, नुसतं शिक्षण नाही, यासाठी आपण इथं साखर कारखाना उभा करूया. दुर्दैवाने त्यावेळेला ते स्वप्न पूर्ण झालं नाही, पण शाहू महाराजांचे विचार इथं पेरले गेले होते की इथं कारखाना उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून असेल त्यानंतरच्या काळामध्ये हा कारखाना खऱ्या अर्थाने उभा राहिला. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी तो पूर्ण केला, शाहू महाराजांच्याच नावाने उभा केला आणि तो फक्त पूर्ण करून थांबले असं मी म्हणणार नाही. कुठलीही गोष्ट ज्यावेळेला उभी राहते तेव्हा ती पुढं कायमस्वरूपी सातत्याने वाढीस लागली पाहिजे, चांगली चालली पाहिजे, हा विचारही त्याच्या मागे असावा लागतो. सुदैवाने विक्रमसिंहजींच्या मध्ये तो विचार होता आणि म्हणूनच असेल कदाचित आत्ताच्या काळामध्ये किंवा गेल्या साधारण 10-1 वर्षात महाराष्ट्रातले साखर कारखाने, त्यातले बुडीत निघालेले साखर कारखाने, खोटी कर्ज देऊन विकत घेतलेले साखर कारखाने, त्याच्यातनं केलेले भ्रष्टाचार, हे सगळं आपण पेपरमध्ये वाचतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे शाहू कारखाना, त्याचा होत चाललेला विकास, त्याला सातत्याने मिळणारी 55 आजपर्यंत मिळालेली पारितोषिकं आणि नंतरच्या काळात केंद्र शासनाची समरजित सिंहच्या नेतृत्वाखाली मिळालेली 11,
म्हणजे एवढी प्रचंड पारितोषिकं मिळवत एक आदर्शवत सहकारी साखर कारखाना म्हणून त्याचं नाव आज निर्माण होणं, ही परंपरा आदरणीय राजेसाहेबांनी घातली आणि त्याचाच पुढचा परिपाठ आता महाराज साहेब करतायत असं मी म्हणलं तर वावगं ठरणार. कुठंतरी शाहू महाराजांचे त्यावेळेचे विचार हे आजच्या काळामध्ये इथं प्रत्यक्षाला आले असं मी म्हणेन. बेरोजगारीचा प्रश्न अजूनही मोठा आहे असं आपण म्हणतो. बहुजन समाजाच्या बाबतीमध्ये अजूनही सगळ्या सोयी सुविधा सवलती आपल्यापर्यंत पोचतात की नाही असं आपण म्हणत राहतो. शाहू महाराजांनी मात्र एक वेगळा विचार केला होता. आपण आजही मगाशी कोणीतरी घोषणा देताना अचानक म्हणलं बहुजनांसाठी आरक्षण देणारा पहिला राजा. आणि थोडं थोडं नाही हो, 50% आरक्षण आहे. आजही बघा ना, 33% महिलांचं आरक्षण, त्याचा कायदा पारित झालाय. खरंच मिळतं का हो? पुण्या मुंबई आणि इतर ठिकाणी तर मी अनेकदा असं पाहिलंय, राजेसाहेब नवऱ्याला राजकारण करायचंय पण त्या आईला ते आता आमच्या इथं आलं ना महिलांचं आरक्षण म्हणले म्हणून घरात चांगलं काम करणाऱ्या बाईला फोटो लावून सरपंच काढतात आणि ती कधी जातच नाही, काम नवराच बघत असते. म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्रीला अधिकार दिले असं होतं का? पण शाहू महाराजांनी त्या काळामध्ये विचार करून 50% आरक्षण बहुजनांसाठी दिलं होतं. आणि हे बोलताना ते म्हणले होते, अधिकार ग्रहण ज्यावेळेला मी केला 20व्या वर्षी तेव्हा मी पाहिलं माझी कारकून कचेरी आणि हुजूर कचेरी मिळून 90 माणसं काम करतात. त्यातली 89 माणसं कोण आहेत? मराठा, शेणवी, पारशी, ब्राह्मण. एकच फक्त बहुजनांमधला. आणि तो का? तर तो हुजूर आणि कारकून कचेरी झाडायला होता म्हणून, त्याच्याकडे साफसफाईचं काम होतं म्हणून. आणि मग जेव्हा परिस्थिती बघितली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शिक्षण नाही म्हणून चांगली नोकरी नाही, आणि नोकरी नाही म्हणून पुढचा कुठलाही विकास आयुष्याचा नाही. हे दुष्टचक्र संपवायचं असेल तर काही वेगळा विचार केला पाहिजे. आणि हा वेगळा विचार करण्याची सुरुवात कधी झाली? अधिकार ग्रहण केल्या केल्या. एक गमतीशीर गोष्ट सांगतो त्यांच्या आयुष्यातली. पहिली झालं असं, लक्ष्मीबाई राणीसाहेब, बायकांचं हे एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे बायका आहेत म्हणून बोलतोय असं नाही, बायका बोलतात असं बोललं जातं सातत्याने. व्हॉट्सअपला तर नको नको ते विनोद असतात. पण नवऱ्याला कमी शब्दात काय समजवायचं हे फक्त बायकोलाच कळतं असं आजही माझं मत आहे. आणि बरोबर योग्य बोलतात की जेणेकरून त्याचा एकदा विंचू डिवचला की लागला कामाला तो गडी. मग लक्ष्मीबाई राणीसाहेब शाहू महाराजांना म्हणल्या, फ्रेझर साहेबांनी अख्खा हिंदुस्थान दाखवला तुम्हाला, सगळं बघितलं भारत, करवीर प्रॉव्हिन्स बघितलं का ज्याचे राजे झालेत ते? नाही तर गाव पाहिलं हिंडून आणि घर राहिलं धुंडून अशी अवस्था. आणि महाराज म्हणले बरोबर आहे की मला आता जायलाच पाहिजे, आधी करवीर बघतो. पण महाराज काही असे रथ घोडे घेऊन वगैरे जायचे नाहीत. बरं त्यावेळेस कोणाला असं काही फ्लेक्स वगैरे लागले नव्हते, त्यामुळे माहितीच नाही की कागदून दत्तक आलेले राजे दिसतात कसे नक्की, काहीच माहिती नाही. महाराज आपले घोड्यावर बरोबर 4-5 माणसं, शिकारी एक आपला वेश आणि निघाले. कुठेतरी रायबागच्या जवळ ब्रिटिशांनी काढलेली व्हर्नॅक्युलर फायनल पर्यंतची शाळा आहे असं कळलं. चला म्हणलं बघू रे शाळा कशी असते तिथली काढलेली. तिथं गेले. 2 खोल्यांची एका माळावर काढलेली शाळा. बाहेर एक असं कोरडं मैदान होतं, तिथं दांडगट पोरं काहीतरी खेळतायत जोरदार. आणि काही पोरं लंगोट्या नेसलेली वगैरे अशी सावलीला अशी अंग चोरून ओपली उभी आहेत, 4-5 पोरं. महाराज आपले गेले, म्हणले काय रे पोरं तुम्ही नाही खेळत काय? नाही म्हणले, आमची शिवाशिव होते ना, म्हणजे आम्ही खालचे हो ना म्हणले, महार मांग पंगडवाले जोशी नंदीबैरवाले, आम्हाला कोण घेते म्हणले, ही सगळी मोठ्या घरची पोरं आहेत. मग तुम्ही शाळेत येता का? होय शाळेत येतो आम्ही. मग बसता कुठे? शिवाशिव चालत नाही तर हे आम्ही वर्गाच्या बाहेरच, आम्हाला कुठे आत घेतोय मास्तर, बाहेरनच सगळं. त्यातही एखादं उत्तर चुकून विचारलं आणि चुकलं आमचं तर लिंबाचा फोक फेकून मारतोय म्हणले. फोक चुकून अंगाला लागला तर स्पर्श झाला म्हणून फोक पण घेत नाही, परत दुसरा फोक आणून द्यावा लागतोय मास्तरला म्हणले. परत असं चाललंय म्हणले काहीतरी. आणि मग आज काय शाळेत सुट्टी आहे काय? नाही म्हणले, शाळा चालू आहे ना. शाळा चालू आहे. आणि मग मास्तर कुठे? हा मास्तर होय, मास्तर गेलाय पाटलाच्या वाड्यावर शेंगा काढाय म्हणले. आईला बरं आहे म्हणली, अशी शाळा चालते म्हणले, गंमतच आहे सगळी. बरं बोलत होते सगळं तोपर्यंत तो मास्तर आला. 4 वाजत आलेले दुपारचे, शाळा बंद व्हायची वेळ आली तरी मास्तर नव्हता शाळेत. बरं त्याला काय माहिती की हे महाराज आहेत, काय पाहुणं? तो म्हणला म्हणले, महाराज म्हणले काय मास्तर शाळा? हे काय चालूच आहे की म्हणले. अहो चालू आहे म्हणजे तुम्ही? नाही ते जरा आज पाटलाच्या वाड्यावर शेंगा काढायला गेलो होते शेतावर म्हटले. हे काय दिलं ना, मला पण दिले पिशवीभर शेंगा त्यांनी. बरं मग आता शाळा होईल की उद्याच्याला पुढचं सगळं शिक्षण, त्याला काय होते म्हणले. मास्तर म्हणले ही पोरं का हो बाहेर असतात? म्हणले खालची आहेत ना.
शिवाशिव चालत नाही म्हणले, त्यामुळे त्यांना बाहेरच बसावं लागतंय म्हणले. आणि काही कळायच्यात महाराजांनी त्यातल्या एका पोराला कडेवर उचललं, लंगोटी घातलेल्या, त्याचे कपाळावरचे केस बाजूला केले आणि अंगठ्याने घासायला सुरुवात केली. मास्तरला काय कळलं. मास्तर म्हणला, हो पाहुणं काय करताय? काय नाही म्हणले, जरा धूळ बाजूला करून बघतोय कुठं त्याच्या जातीचा शिक्का कपाळावर आहे का. मास्तर म्हणले, काय बोलताय, शकले सवरलेले शहराकडनं आलेली माणसं दिसताय तुम्ही. म्हणले, अहो असा कधी शिक्का असतोय काय म्हणले. कुठे जन्माला आलंय त्याच्यातनं कळतंय की हे मांगाचं आहे, महाराजचं आहे, त्याला काय लागतंय म्हणले, त्याला काय असलं काही नसतंय. महाराज चिडून म्हणले, लाज नाही वाटत होय रे. ज्या देवाने जन्माला घातलं त्यांनी नाही त्याला कपाळावर शिक्का दिला, तो शिक्का देणारा तू कोण रे म्हणले. उद्यापासून वर्गात बसली पाहिजे. हा लई शाने, शहराकडनं शिकून आले मला सांगतोय म्हणले तुम्ही. गाव मला लात घालून आकलून देईल मास्तरकीवरनं. असलं कधी चालतंय का गावात. इतका वेळ बरोबरची माणसं नुसतं बघत होती. शेवटी त्यातला एक पुढं झाला, म्हणलं तुला अक्कल आहे का मास्तरा, कोणाशी बोलतोय कळतंय का. कोण. शाहू महाराज. अगो बाबो म्हणला, महाराजच बोलताय तोय, मग बसवतो म्हणला, आता काय करणार. पण महाराजांच्या एक लक्षात आलं की अशा धाक दपटशानी नियम अंगावरती टाकून माणसं एक होत नाहीत. त्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही तरणोपाय नाही. आणि म्हणून सक्तीचं प्राथमिक शिक्षण केलं पाहिजे याचा कायदा करण्याचा पहिला घाट त्यांनी घातला. आणि विठ्ठलरामजी शिंद्यांबरोबर पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर पहिली परिषद घेतली आणि ब्रिटिशांना सांगितलं की बहुजनांपासून सगळ्यांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा. त्यातला दुर्दैवाचा भाग असा, अर्थात त्या काळामध्ये जाऊन त्या परिप्रेक्ष्यात या गोष्टी बघितल्या पाहिजेत. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी परत सभा झाली. शिकून काय दिवे लावणार आहेत हे सगळे, गरज काय यांना शिक्षण देण्याची, जेवढे शिकतायत तेवढे बास आहेत अभिजनांमधले. आणि ही मागणी करणारे कोण होते माहिती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. शनिवारवाड्यावर दुसऱ्या दिवशी परिषद घेऊन त्यांनी सांगितलं शाहू महाराजांची मागणी मान्य करू नका. त्यामुळे तो प्रस्ताव तसाच बारगळला. इंग्रज लोक विचार करत बसले, कारण लोकमान्यांसारख्या माणसांनी विरोध केलाय. पण शाहू महाराजांनी ठरवलं नाही, हे मी करणार म्हणजे करणार. आणि कोल्हापुरामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. बरं, नुसतं सक्तीचं नाही, माणसं नेमली. चुकून शेतावर कामाला नेलंय, घरातच कामाला झुंपलंय पोरीला, उचलून आणा त्यांना आधी आणि शाळेत घाला म्हणले. कसं आणत नाहीत ते बघतो. आज काही लोक म्हणतात महाराजांनी हॉस्टेल्स उभी केली, शेवटी जातवारच उभी केली. जातीची उतरण कुठं सोडली महाराजांनी. पण खरं सांगायचं तर परिस्थिती अशी नव्हती. पहिल्यांदा महाराजांनी एकत्रच एक बोर्डिंग सुरू केलेलं होतं. एक दिवस अचानक रात्री असे जाऊया जरा बघायला काय आहे म्हणून गपचूप गेले. बघितलं तर मराठ्याची पोरं एका बाजूला झोपलेत, बामणाची पोरं दुसऱ्या बाजूला झोपलेत, इतर तिकडं. आणि बाहेरच्या बाजूला एक रॉकेलचा आर्गेनचा एवढासा दिवा घेऊन त्याची वात विझू नये म्हणून एक जण हात धरतोय आणि बहुजनांची पोरं रात्रीचा अभ्यास करतायत. महाराज म्हणले का रे. नाही, दिवसा त्यांच्या बरोबर घेत नाहीत ना आम्हाला म्हणले, त्यामुळे रातच्यालाच आम्हाला इथं अभ्यास बाहेर करावा लागतोय. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं की असं शक्य नाही एकत्रीकरण. हे एकत्रीकरण ज्यावेळेला शिक्षण पूर्ण होईल तेव्हा जातीपातींच्या भिंती गळून पडतील आणि मुलं एकत्र होतील. आपण हा विचार केलाच पाहिजे. आणि म्हणून असेल कदाचित वेगवेगळ्या जातींची, मग जैन बोर्डिंग वेगळं, मुस्लिम बोर्डिंग वेगळं, ब्राह्मण बोर्डिंग वेगळं, मराठा बोर्डिंग वेगळं, वैश्य बोर्डिंग वेगळं, अशी महाराजांनी वेगवेगळी हे केली. पण हे करण्याचा परिपाक काय असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण एवढंच सांगेन मी. आता आम्हाला दोघांनाही एक शाहू महाराजांच्या चित्रपट आणि सिरियलच्या शूटिंगसाठी जेव्हा मी कारखान्याच्या तिथल्या गेस्ट हाऊसमध्ये आलो होतो त्यावेळेचा महाराज साहेबांबरोबरचा फोटो आम्हाला दिला गेला भेट. त्याच्यामध्ये माझ्या उजव्या बाजूला जे उभे आहेत भिक्षेट पाटील, ते आमच्या या राजर्षी शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानचे सेक्रेटरी म्हणून काम बघत होते. कोल्हापूरचा पहिला बहुजन समाजाचा महापौर येतो. आता नाही भिक्षेट आपल्यामध्ये, पण पहिला बहुजन समाजाचा. तरी ते खूप उशिराचे. महाराजांच्या रथाच्या मागे एक नागडं पोरगं पळत येत होतं. त्याला घोडे लय आवडायचे म्हणून. लहान पोरगं होतं असं 5-6 वर्षाचं. तर महाराजांनी बघितलं कौतुकाने पळतंय जोरात जोरात रस्त्यातनं वेडवाकडं. म्हणून महाराजांनी सांगितलं ए नंबरवार जरा थांबव बरं रथ आपला. आणि त्या पोराला जवळ घेतलं ओढून. कारले का म्हणले का पळतोय. घोडे भारी आहेत म्हणले. ते पोरगं घोडे तुला आवडतात होय, बसायचं का गाडीत. बसतो की म्हणला. महाराजांनी उचलून त्याला घेतलं मांडीवर. कोण कुठलं पोरगं रस्त्यात पळणार लंगोटी लावलेलं. काय नाव तुझं. मग त्यांनी सांगितलं मी हनू मोऱ्याचा. अच्छा मोऱ्याचा का, बरं शाळेत जातो की नाही. नाही ना. का कसं जाणार म्हणले.
मग महाराजांच्या लक्षात आलं की हे खालच्या जातीतले, त्यामुळे त्याला शाळेत, मग आमच्या बोर्डिंगात चल म्हटले, मी तुला शाळेला घालतो. आणि महाराजांनी त्याला बोर्डिंगात घेतला. त्याच्या बापाला कळवलं तो इथेच शिकणार, काही शहाणपणा करायचा नाही, त्याला शिकवायचं पूर्ण. तो शिकला. त्याचा परिणाम काय? 52 साली आपण घटना स्वीकारून भारताचं पहिलं संविधान होऊन जेव्हा निवडणूक झाली तेव्हा कोल्हापूरचा पहिला महापौर तो मोरे निवडून आला होता, खासदार, पहिला खासदार, आणि तो बहुजन समाजातला आहे. हे सांगण्याचं कारण असं, ही दृष्टी असावी लागते असं मला नेहमी वाटतं. आणि हीच दृष्टी कागलमध्येही दाखवली आहे. याविषयी मी वेगळं खरं तर सांगायची गरज नाही. त्याचं एकमेव कारण असं की आपल्याला सगळ्यांना हे संदर्भ बऱ्यापैकी माहिती आहेत, तरी सुद्धा ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे की इथल्या लोकांना पुनरुच्चार करून ते सांगितलं गेलं पाहिजे की कशा पद्धतीने हे सगळं काम त्या काळामध्ये झालेलं होतं. कारखान्याची नुसती उभारणी केलेली नाही आहे. शाहू कारखाना उभा केल्यानंतर आपल्या सभासदांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण संकुल राजेसाहेबांनी त्यावेळेला उभं केलं. बरं, नुसतं शिक्षण संकुल उभं करून थांबलेले नाहीये. परिसरामधली मुलं दूर न शिकायला येतात, त्यांची व्यवस्था काय म्हणून बोर्डिंग बांधलं त्यानंतर की इथं बोर्डिंग, हे बोर्डिंगची व्यवस्थाही इथं झाली. एवढं करूनही थांबलेलं नाहीत. माझं प्रामाणिक मत असं आहे की त्याच्या पुढचा भाग, ती आणखीन पुढच्या भागात जेव्हा विज्ञान तंत्रज्ञान प्रगत होत असतं त्यावेळेस त्याचा बदल सर्वच क्षेत्रांमध्ये होत असतो. आज आपण शिक्षण क्षेत्रातही बघतोय. कोरोनाच्या काळात आपण बघितलं घराघरात लोक ऑनलाईन शिक्षण घेत होती, पोरं सुद्धा शाळेपासण्याची. या सगळ्याचा विचार करून समरजित सिंहांनी पुढच्या काळात इंग्लिश मीडियम संकुल उभारलं. सगळ्या पद्धतीच्या सोयी, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, सराव परीक्षा, आणि नुसतं हे नाही, उत्तम विद्यार्थी जर येत असेल तर त्याला जसं पारितोषिक मिळतं तसं त्याला घडवणाऱ्या शिक्षकाचंही महत्त्व लक्षात घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार आणि ई लर्निंग पर्यंत आत्ता कागलसारख्या ठिकाणी हे शिक्षण पोचतंय. ही कुठेतरी ती परंपरा जी शिक्षणाची त्यावेळेला शाहू महाराजांनी घातली होती ती आज पुढे जाऊन इथपर्यंत आणली गेली आहे असं मनापासून म्हणलं पाहिजे. बरेचदा असं म्हणलं जातं की बाबा ही सगळ्या गोष्टींची पहिली पेरणी शाहू महाराजांनी केली होती. पण आता वारीचे दिवस आहेत, परवा आषाढी आहे. नेहमी असं म्हणलं जातं बहिणाबाईंनी ज्या काव्यपंक्ती लिहिल्या, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सेकळस, असं आपण म्हणतो. मी असं प्रामाणिकपणे म्हणेन की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या सगळ्या समाज सुधारणांचा पाया घातला होता. तुका झाला सेकळस, तसं महाराज साहेबांनी, विजयसिंह घाडगे साहेबांनी या सगळ्याला एक वेगळी व्यवस्था निर्माण करून आजच्या काळामध्ये त्याचा कळस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि कळस हा निसर्गात असतो आणि तिथं त्याच्यावरती सगळे परिणाम होत असतात. त्यामुळे तो कायम झळाळता ठेवणं हेही महत्वाचं असतं, कारण दुरून पहिला कळस दिसतो. लाखो वारकरी जातात पण सगळ्यांना कुठे विठ्ठलाचं दर्शन होतं. ते म्हणतात आम्हाला कळस दिसला तरी विठ्ठल मिळाला असा आहे. तर तो कळसही झळाळता राहायला पाहिजे, यासाठी आता समरजित सिंह काम करतायत. असं मी म्हणलं तर कुठल्याही अर्थी ते वावगं ठरणार. जसं राधानगरी धरण आहे तसं काळंबावाडी धरणाचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कशा पद्धतीने राजेसाहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. अनेक लोक होती त्याच्यामध्ये, पण सिंहाचा वाटा हा राजेसाहेबांचा होता हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. आज नवीन पद्धतीच्या अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी ते करतायत. आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल, हरित क्रांतीचे जनक म्हणूनही राजर्षी शाहू महाराजांकडे बघितलं जातं. झालं होतं असं, घटना म्हणून सांगतो, पहिलं महायुद्ध होऊन गेलं होतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झालेला होता. आणि ब्रिटिश सत्ता करत होते आपल्याकडं. ब्रिटिशांनी असा उद्योग सुरू केला की इथला कच्चा माल सगळा घ्यायचा, लंडनकडे न्यायचा आणि तो पक्का बनवून इथं आणून विकायचा. त्यामुळे इथले व्यापारी, इथले उद्योगधंदे सगळे बसले पाहिजेत असाच विचार. यामध्ये इथला एक कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला मुडकळीला आला, तो म्हणजे किर्लोस्करांचा कारखाना, लक्ष्मणराव किर्लोस्कर वाडीचा. मग त्यांचा एक प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी जायचा आणि मोठ्या मोठ्या राजांकडं, संस्थानिकांकडं की बाबा मराठी माणसाचा कारखाना आहे, चालवायला पाहिजे, कामगार उपाशी मरतायत, ब्रिटिशांनी सगळी आमची अक्षरशः सगळ्या बाजूनी गळचेपी केली, काही मदत द्या. आणि मग लोक शक्य असेल तसे द्यायचे. कधी सांगलीच्या पाटणकरांकडनं घेतली, कधी भडोदच्या महाराजांकडनं घेतली, वेगवेगळे. एक प्रतिनिधी शाहू महाराजांकडे आला की बाबा ते लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या कारखान्याला मदत मागायला आले. शाहू महाराज म्हणले हड, दीडकी सुद्धा मिळणार नाही, जा परत, काय असले पैसे मी देत नाही. बरं म्हणले, एवढं लोकांसाठी काम करणारा, समाजकारण करणारा माणूस
पण कारखान्याला मदत नाही म्हणला. ते म्हणले लक्ष्मणराव किर्लोस्करांना पाठव, मग बोलीन काय ते. आणि मग लक्ष्मणराव किर्लोस्करांना पाठवलं गेलं. लक्ष्मणराव स्वतः आले, महाराजांना म्हणले काय महाराज, म्हणले भिका मागून कारखाना चालवता काय. म्हणले किती दिवस पुरेल हा पैसा. उत्पादन सुरू करून ते लोकांपर्यंत पोचलं, त्यातनं नफा मिळाला तर कामगार जगेल ना, त्याचा विचार करा. काय करू म्हणले, हॉस्पिटलच्या खाटांपासून सगळं बनवत होतो, पण ब्रिटिशांनी सगळी ऑर्डरच कॅन्सल केली आणि आता कच्चा माल तर एवढा महाग करून ठेवला की परवडतच नाही आम्हाला. महाराज म्हणले पहिल्या महायुद्धाने आता सगळं जग एवढं पोळलंय की आता काही कुठं परत शस्त्र संघर्ष होईल असं मला वाटत नाही. आता जर क्रांती होणार असेल या देशासाठी तर ती हरित क्रांती होईल असं मला वाटतं. जास्तीत जास्त जमीन ओलेतीखाली आली पाहिजे, शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि शेती फुलली पाहिजे. लक्ष्मणराव म्हणले बरोबर आहे, पण मग काय म्हणले, गावागावाकडे बघा म्हणले, तो बिचारा शेतकरी करवीचं, किरकीचं, जांभळाचं, आंब्याचं लाकूड घेतोय, त्याच्यापासून तो नांगर बनवतोय, ते नांगरायचा प्रयत्न करतोय. नांगरायचा प्रयत्न करताना होतंय काय, कुजलेला पाण्यामधला तो कुठल्या तरी दगडाला आकडतोय, तुटतोय. नांगर तुटला की गावात 1 किंवा 2 सुतार, त्यांच्याकडे आधीच नंबर लागलेले, पाऊस निघून जातोय, सगळं बोंबलतंय, तरी शेती नांगरली जात नाही त्याची. करायचं काय त्यांनी. अशा वेळेला तुम्ही बिडाचा लोखंडाचा नांगर केलात तर त्याची फायदा होईल, त्याचा विचार करा. आमच्या बाया बापड्या बघा म्हणले, चांगलं पीक रुजावं म्हणून आधीचं तण काढावं लागतं, म्हणून त्या कोरड्या जमिनीत हात आत घालून काढतायत. कुठलं तरी जांभळाचं किंवा ह्याचं लाकूड घेत आहेत, बाभळीचं, आणि कोरून कोरून काढतायत. हाताची बोटं सोलवटतायत, नखं जात आहेत त्यांची. या जागी खुरप्यासारखं काहीतरी बनवलं तर सहजगत्या तण काढणं सोपं जाईल, त्याचं काहीतरी बनवा. लक्ष्मणराव म्हणले कल्पना चांगली महाराज, करतो. काय करावं, जाऊन त्यांनी डिझाईन तयार केलं आणि शाहू महाराजांना आणून दाखवलं की बाबा हा असा नांगर आणि असं खुरपं बनवायचंय मला. महाराज म्हणले उत्तम, आता हे सुरू करा. म्हणले कच्चा माल मी देतो. शाहू महाराज देणार. लक्ष्मणरावांनी प्रश्न विचारला, मी तर ऐकलं नाही की बाबा अशा काही लोखंडाच्या खाणी कोल्हापुरात आहेत, आयर्न ओव्हर्स आहेत, तुम्ही कुठनं देणार. शेवटी तुम्ही मांडली म्हणजे तुम्ही ब्रिटिशांकडनं देणार. ब्रिटिश मुळातच महागडं देत आहेत, ते महागडं घ्यायचं, ते ओतायचं, त्याचं कारखान्याचं ते विकायला बनवायचं सगळं कारखान्यातनं, म्हणजे ते त्याची मजुरी, त्याचं बाकीचं हे सगळं घेऊन विकायची परिस्थिती, तर शेतकऱ्याला परवडायचं कसं. महाराज म्हणले येडेबिडे आहे का तुम्ही लक्ष्मणराव, करायचंय का मला ब्रिटिशांकडनं ते आयर्न ओव्हर घेऊन. मी सांगितलं ना, इथून पुढे हरित क्रांती होईल, सशस्त्र क्रांती नाही. आमच्या पन्हाळ्यापासून रायबागपर्यंत तोफा पडल्यात, त्या सगळ्या तोफा घेऊन जा आणि त्या वितळवून त्याच्यापासून हे बनवा. आणि किती तोफा द्याव्यात, लक्ष्मणरावांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय. 128 तोफा शाहू महाराजांनी किर्लोस्करांना दिल्या. बरं, तोफा म्हणजे आजच्या काळात एखाद्या सरदार दरकदाराच्या घराबाहेर ती एवढीशी असते ना, 4.5 फुटी, ज्याला ऐतिहासिक भाषेत सुतरनळा असं त्या तोफेचं नाव आहे. ती म्हणतात असल्या नाही हा, 70 80 माणसांनी उचलून 7 बैलगाड्या एकाला एक जोडून ठेवता येतील अशा तोफा दिल्या, मोठमोठ्या, पन्हाळ्यापासून सगळ्या. लक्ष्मणरावांनी असं लिहून ठेवलंय की पुढची 3.5 वर्ष 1 रुपयाचा कच्चा माल बाहेरून आणावा लागला नाही. या कच्च्या मालावरती कारखाना 3.5 वर्ष चालत होता, नांगर आणि खुरपी बनवत, आणि किर्लोस्कर कारखाना पुन्हा उभा राहिला तो महाराजांच्या या गोष्टीमुळे. आणि नुसतं तसं नाही, 128 तोफांचा 1 रुपया सुद्धा महाराजांनी घेतलेला नाही, फुकट दिलेल्या आहेत या सगळ्या तोफा, फुकट. हे सांगण्याचं कारण असं की ही दूरदृष्टी जी आहे ना, ती या सगळ्या घाडगे घराण्यात पहिल्यापासून आहे. इथनं तिकडं दत्तक गेले, पण शेवटी ते कसं असतं, आपण म्हणतो ना की दत्तक मूल आणि रक्ताचं मूल, याच्यात आपण असं म्हणतो की शेवटी माझी गुणसूत्र ही माझ्या रक्ताच्या मुलात आहेत. तसं इथली गुणसूत्र तिथे जरी दत्तक गेले असले तरी ती होतीच, असं माझं मत आहे. घाडगे घराण्याचे तो विचार होताच पहिल्यापासून असलेला, आणि तोच घेऊन महाराजांनी काम केलं असेल. कदाचित त्याच धर्तीवरती पुढच्या काळामध्ये आदरणीय स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडग्यांनी काम केलं. नवीन नवीन आधुनिक गोष्टींचा पाया इथं घालण्याचा त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला. आणि त्याच्या पुढचा टप्पा अगदी इथेनॉलपासनं ते बाकीच्या सगळ्या गोष्टींपर्यंत आज कारखाना ज्या नवीन पद्धतीने चालतोय त्यासाठी समरजितसिंह घाडग्यांनी सुद्धा प्रयत्न केलाय. ही औद्योगिक क्रांतीची सुरुवात मी परत म्हणतोय, जरी शाहू महाराजांनी त्या काळात केली असली, कारण 100 वर्षापूर्वीचा विषय आहे तो, तरी सुद्धा ती लावून धरणं आणि ती करत राहणं हा भाग फार महत्वाचा असतो. एखाद्या गोष्टीचं पालुपद असतं ना, तसं मला मध्ये मध्ये सारखं त्याच्यावर यावं लागतंय की हे लोकांना का कळलं नाही मागच्या मतदानाला.
की असा विचार करणारा एक माणूस आपला प्रतिनिधी असावा. खरंच मला सारखं दुःख आहे याचं. मी अत्यंत संतापलो होतो खरं तर, की काय कागलची लोक आहेत, एवढं चांगलं प्रतिनिधित्व मिळालं होतं. शिवाजी महाराजांच्या घराण्याचे लोक आपण, कधीपासून मुघलांचे गोडवे गायला लागलो. खरंच मला कळलेलं ते. आपलं रक्त हे हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांचं रक्त हे प्रत्येकाच्या मनात कायम असलंच पाहिजे. 600 वर्ष मुघलांनी काय केलं याच्या इतिहासात मी आता जात नाही. पण जर कधी चुकून शाहू महाराजांच्या आठवणी काही लोकांनी लिहून ठेवल्या, डॉक्टर टेंगशे नावाचे त्यांचे खाजगी डॉक्टर होते, वैद्य होते, त्यांनी, विलासराव संगव्यांनी छत्रपती पेपर्स लिहिलेत, ते जेव्हा वाचाल तेव्हा त्यातली महाराजांची नाशिकच्या शिक्षण संस्थेच्या वेळेचं भाषण, चेन्नईमध्ये त्यावेळेच्या मद्रास प्रॉव्हिन्समध्ये झालेलं भाषण, दिल्लीला चेम्सफर्ड मॉन्टेग्यू बरोबर महाराजांनी केलेली जी बातचीत आहे भारताच्या टप्प्याटप्प्याच्या स्वातंत्र्याची, त्या प्रत्येक वेळेला त्यांनी मुघलांना किती झोडपलाय हे प्रत्येक भाषणात आपल्याला वाचायला मिळेल. ती पुस्तकं एकदा खरंच वाचा, तरुणांनी तर निश्चित वाचली पाहिजेत. त्याचं खरं कारण एकच आहे. नेहमी असं म्हणलं जातं की जो देश आपला इतिहास विसरतो त्याचा वर्तमान लडखडत असतो आणि भविष्य अंधारात जात असतं. इतिहासाच्या भक्कम पायावरच वर्तमानातली वाटचाल केली पाहिजे, दृष्टी भविष्याकडे ठेवून. आणि हा विचार राजर्षींनी मांडला. तो विचार या कागलच्या भूमीतनं करवीरमध्ये गेला, करवीर प्रॉव्हिन्समध्ये. अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज त्या विचाराचाच एक वादळ उभं आहे. त्या वादळामध्ये सर्वात मोठा वाटा हा घाडगे घराण्याचा आहे, हे आपण विसरता कामा नये असं माझं प्रामाणिक मत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी अनेक चांगली कामं केलेली आहेत. आज जलयुक्त शिवार ही योजना मागच्या वेळेला ज्यावेळेला देवेंद्रजींनी आणली तेव्हा त्याची टिंगल झाली. आज परिस्थिती काय आहे आपल्याकडे? जलयुक्त शिवार असेल किंवा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणं असेल, या सगळ्यातनं आज या सगळ्या भागामध्ये समरजितसिंह घाटग्यांनी जी सुरू केलेली, मला वाटतं विजयादेवी घाटगे ठिबक सिंचन योजना, बरोबर ना, तर ही आधुनिक पद्धतीने पाणी वाचवून जास्तीत जास्त शेती ओल्यात्याखाली आणण्यासाठीचा प्रयत्न. शेवटी पाणी हे जीवन असं म्हणतो ना, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण तितकाच उत्तम असला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण असेल, खासबागचं मैदान असेल, तिथलं ओपन थिएटर असेल, या सगळ्या संकल्पना कुठनं आणल्या माहिती आहे? परदेशामध्ये गेले होते, ग्रीसपासनं सगळीकडं. आणि तिथे एक एक गोष्टी बघून ते म्हणले हे माझ्या करवीर नगरीत आणलंच पाहिजे. बरं, नुसतं तसं नाही, व्हेनिसला गेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं की व्हेनिस हे एकमेव जगातलं असं शहर आहे जे सगळं पाण्याने बांधलेलं आहे, सगळ्या प्रकारच्या. म्हणजे व्हेनिसमध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही बोटीत बसून सगळे प्रवास करता. रस्त्याने आपण जसं स्कूटर किंवा सायकल घेऊन जाऊ तसं नाही, बोटीतनं सगळा प्रवास. बोटीतनंच दुकानं असतात, त्याच्यातनं खरेदी भाजीची, अन्नाची, इतर काही असेल तर सगळं बोटीतनं उतरून चालत जायचं, परत बोटीत बसून बोटीतनंच हिंडायचं. कालव्यांचं शहर. इतकी पाण्याची सुनियोजित व्यवस्था करवीरमध्ये त्यावेळेला केली होती की सांगितलं तर आश्चर्य वाटेल. ब्रिटिशांकडे शाहू महाराजांनी कोल्हापूर हे भारतातलं पहिलं कालव्यांचं शहर करावं म्हणून योजना मांडली होती की हे कसं जोडता येतील सगळे आणि कोल्हापुरात तीच व्हेनिस सारखी परिस्थिती आणता येईल. आजी काही त्रास आहे का? नाही ना? विचारलेलं बरं. काही होत नाही ना त्यांना? नाही, एकदम त्या घाबरून उठल्यावर काय झालं म्हणून मी विचारलं. खरंच ना? नाही, हसलात नंतर म्हणून म्हणलं. तर दुर्दैवाने ब्रिटिशांनी त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे हिंदुस्थानातलं पहिलं व्हेनिस होण्यापासून कोल्हापूर दूर राहिलं. पण तरीही बाकीच्या सगळ्या सुधारणा आपण केल्याच पाहिजेत हे माहिती होतं. मुरगुडला नुसता तलाव बांधलेला नाही. 1919ला मुरगुडला चावीतनं पाणी आणलेलं आहे शाहू महाराजांनी. पहिलं चावीतनं ना. तोपर्यंत शेंदायचे लोक. नळ आला घराच्या दवर, अजूनही ठेवलेला आहे तो सगळा कट्टा आणि भाग जपून ठेवला की जिथं महाराजांनी पहिलं चावीतलं पाणी आणलं. बालिंग्यावरनं आणलेली योजना असेल पाण्याची, आज लोकांना लक्षात येणार नाही. आज सगळी मशिनरी आली, पण त्यावेळेला खापरं, वाळू, विटांचे छोटे तुकडे, मुलतानी मट्टी, त्याचे भाग, असं सगळं करत करत फिल्टर झालेलं स्वच्छ पाणी खालपर्यंत बालिंग्यावरनं त्यांनी आणलं. मध्ये ती योजना थोडीशी बिघडली खराब झाली तर आजच्या इंजिनियरना कळेच ना की हे फिल्टरेशन कसं तयार केलंय. शिंदे नावाचे इंजिनियर होते, ते मला सांगत होते की आम्हालाच सुधारे ना काय महाराजांनी फिल्टरेशन करून ठेवले, स्वच्छ पाणी खालपर्यंत येते म्हणले. या सगळ्या योजना
आपल्या जनतेसाठी प्रजेसाठी निर्माण करायच्या हा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये होता असं म्हणावंसं वाटतं. आणि त्यामुळेच असेल कदाचित या सगळ्या योजना आणि आजच्या काळामध्ये तुमचं आंबेओळ, चिकोत्रा, हे सगळं काय नवीन योजना ज्या काही धरणांच्या उभारण्या आत्ता होत आहेत त्याच्यामध्ये समरजित सिंहांचा वाटा सिंहाचा आहे, मोठा आहे, हेही आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. कारण शेवटी राजाची दृष्टी ही प्रजेवर असेल तरच प्रजा सुखी राहते असं नेहमी म्हणलं जातं. शैक्षणिक वारसा तर शाहू महाराजांनी मोठा सुरू केलाच, पण त्याचं आणखीन एक मोठं रूप मुद्दाम सांगतो. महाराजांनी जातवार बोर्डिंग सुरू केली, त्यानंतर जैन बोर्डिंगमध्ये एक पोरगं शिकायला आलं. राहत होतं चांगलं, आईने त्याला तिथं पाठवलं होतं. कारण जैनांचं थोडं वेगळं असतं ना, मटण, मच्छी, मांस, कांदा बिंदा काय नाही त्याच्यापासून वेगळं, त्यामुळे ते जैन बोर्डिंग वेगळं होतं. आणि ते पोरगं शिकत होतं, पण ते सलग 2 वर्ष नापास झालं. आणि ते जाम चिडलं, हे मास्तरले आगावे म्हणले, मला पासच करत नाही म्हणले. मग त्याने आईला बोलवून घेतलं, आई तू जरा शाहू महाराजांच्या कानावर घाल म्हणली. ती आई बिचारी आली पोराच्या हट्टापायी आणि म्हणली, महाराज तो मास्तर काय दुःख धरून बसलाय कळत नाही, पण माझ्या पोराला 2 वर्ष झाली पासच केलेलं नाही येत त्यातल्या पुढच्या. महाराज म्हणले, असं कोण रे मास्तर? कुलकर्णी. बोलवून घ्या त्या कुलकर्ण्याला. झालं, कुलकर्णी मास्तरला बोलवून घेतलं. कुलकर्णी मास्तर, का मास्तर 2 वर्ष झाली हे पोरगा अभ्यास करतं पण तुम्ही त्याला पास करत नाही. आता शाहू महाराजांसारख्या माणसाने विचारल्यावरती आजच्या काळात समजा एखाद्या मंत्र्याने विचारलं, काय रे तू त्याला पास नाही केलं? साहेब 95% सहित उद्या पास करतो असं म्हणून मोकळा होईल तो अधिकारी. पण मास्तरही त्यावेळेचे तसेच होते. कुलकर्णी काय म्हणावा? कुलकर्णी म्हणला, महाराज खरं सांगू का, हे पोरग ज्या बाकड्यावर बसतंय ना, तो बाकडा एक वेळ मी पुढच्या वर्गात पाठवेन, पण या पोराला नाही पाठवणार म्हणले, काय झालं तरी. अभ्यासात नाहीच म्हणले ते पोरग. मग महाराज म्हणले, काय रे का? तो म्हणला, होय ते खरं आहे, माझा काय अभ्यासात रसच नाही म्हणले, मला कुस्ती बिस्ती आवडते. महाराज म्हणले, असं मग चल तुझ्या पिठाची आणि भाजीची व्यवस्था करतो, कारण तू जैन आहेस, तू काय आमच्यासारखा वाशाट बिशाट खात नाहीस, आणि तुला कुस्ती शिकवायला ठेवतो. आमच्या दोन्ही युवराजांना कुस्ती शिकव आमच्या खाजगी तालमीमध्ये. ते पोरगं तिथं काही काय रमलं, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की शिक्षण घेणं फार महत्वाचं होतं, आपण शिकायलाच पाहिजे होतं, हे काय खरं नाही आपलं. दुर्दैवाने ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत, पण महाराजांची शिक्षणाची दृष्टी घेऊन आज लाखो विद्यार्थी त्या माणसाने उभे केलेल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. ती शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था, आणि तो मुलगा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. भाऊराव पाटलांनी ही दृष्टी महाराजांकडनं घेतली आणि त्यातून शिक्षणाच्या सुविधा रयत बहुजनांसाठी खऱ्या अर्थाने खुल्या केल्या. आज रयतचा पसारा केवढा मोठा आहे आपल्याला माहिती आहे. परत मला कळत नाही, मधल्या काही काळ रयतवरती पण गेले होते, काय मला कळतच नाही, म्हणजे शिक्षणाचा तुमचा काय संबंध बाबा. पण काय नाही, त्यांच्या नेत्यांनी ठरवलं म्हणून हे रयतवर वाटोळ करून टाकलं असेल. तिथं काय केलं कोणाला माहिती, शिकवलं का नाही, का शिकून दिलं की नाही लोकांना का काय. प्रामाणिक सांगतो तुम्हाला ना, काय माणसं जवळ बघितले ना, आमच्या सिनेमाच्या भाषेत आम्ही असं म्हणतो की क्लोजअप जरी घ्यायचा असेल ना एखाद्याचा, तरी किमान कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये आमच्यामध्ये 2.5 फुटाचं अंतर असावंच लागतं, त्याशिवाय चांगला क्लोजअप मिळत नाही. त्याच्यापेक्षा जास्त जवळ कॅमेरा आला ना की चित्र ब्लर होतं, धुसर दिसायला लागतं. दुर्दैव असं आहे ना की तुमच्या जवळ आलेली माणसं तुम्हाला धुसर दिसत आहेत, आणि ती लांबची माणसं जी तुम्हाला कवडी मुलाची किंमत देत नाहीत ती जवळची वाटायला लागलेत, आणि त्यांना तुम्ही मोठं करायला लागलाय. हा इतिहास यावेळेला तरी कागलनी बदलावा असं मी म्हणेन. मला महाराजांनी विनंती केली आणि सांगितलं की त्यांच्या यावेळेच्या प्रचाराला यायचं. ही सभा राजकीय नाही हे मला माहिती आहे. याच राम मंदिरामध्ये जयपूर फूटच्या वाटपालाही मी मागच्या वेळेला येऊन गेलो भारत विकास परिषदेच्या, आणि अपंगांना आपण इथेच जयपूर फूट दिलेले होते. मी त्यांच्याबरोबर चाललो, गप्पा मारल्या, सगळं केलेलं आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या सर्व अडीअडचणींना धावून जाणारा, तेच राजर्षींचं रक्त ज्या घराण्यात आहे त्या घराण्याचा वंशज प्रतिनिधी म्हणून आपला असला पाहिजे राजकीय दरबारी. याचा विचार यावेळेला जर तुम्ही करणार असाल तर मला कागलमध्ये पाऊल ठेवायला आनंद वाटेल असं मी मनापासून सांगतो. तो विचार तुम्ही सगळ्यांनी यावेळेला केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुस्ती सारखा विषय शाहू महाराजांनी किती पुढे नेला. मला अजून आठवते एका
महाराष्ट्र केसरीच्या बक्षीस समारंभाला गेलो होतो. शाहू महाराज केलेला असल्यामुळे माझा काही तसा फार संबंध नाही, कुस्ती थोडीशी शिकलो मी. आणि तिथे बक्षीस समारंभाला आणखीन एक प्रमुख पाहुणा आला होता, दिल्लीच्या हनुमान सिंगांचा शिष्य सतपाल, दादू चौगुलेनं ज्यांनी मारलं होतं आठवत असेल जुरी कुस्ती तर. आणि आमची ओळख झाली. मग ती आधी ओळख घातली, हे अभिनेते आहेत अमुक अशी झाली. आणि आम्ही बसलो आणि कुणीतरी त्याला कानात सांगितलं, शाहू महाराजांचा रोल यांनी केला, इन्होंने किरदार निभाया. तो उठून आला, आता माझ्यापेक्षा वयाने मोठा. मैंने अभी सुना वो शाहू महाराज जी का किरदार आपने निभाया है. म्हणलं हां. खोटं वाटेल, त्या मातीत त्यांनी मला साष्टांग नमस्कार केला. म्हणलं असं करू नका, हम लोगों के लिए महाराज ने जो किया है हम कभी भूल ही नहीं सकते. आज कुश्ती दुनिया भर जो प्रसिद्ध है भारत की, उसकी नींव शाहू महाराज ने डाली है, हम कभी नहीं ये भूल सकते. आणि नुसतं तसं करून थांबलेलं नाही तर शाहू महाराज स्वतःच्या खाजगी तालमी होत्या, तिथं सगळ्या गोष्टी ते करायचे. त्यातला एक गमतीशीर किस्सा सांगतो. महाराज कधीतरी अचानक लांग चढवायचे आणि स्वतःही जायचे त्या कुस्तीला, माती बिती खंडाळायचे आणि बसायचे. मग पोरं लढत असायची सगळी कुस्तीगीर आतमध्ये तरुण. आणि मग महाराज म्हणजे इकडे रे तू पाटलाचा ना, ये इकडं, हा तू पण ये इकडं, चल लावा जोडं जरा बघू काय काय शिकलाय डाव. ते पाटलाचं पोरगा असायचं ना, ते असं जरा अंग खाजवत महाराजांच्या जवळ जायचं. म्हणतं काय महाराज 2 दिवस झाले अंगात जरा कचकच आहे. बाप म्हणला अंग आखडं, जरा माती तरी खांदाळ जाऊन तालमीत म्हणून आलो होतो, कचकच गेली की लावतो की जोड. मग महाराज त्याच्या लांग्यात अशी बोटं घालून ओढायचे आणि म्हणायचे, ते कोल्हापुरी भाषेत रांड्या, कचकच अंगात नाही तुझ्या डोसक्यात आहे. त्याचं कारण मी ज्याच्याशी जोड लावतोय तो मांगाचा पोरगा आहे म्हणून ना. आणि मग ते हळूच म्हणायचं, वय घरी गेल्यावर बाप जोड्यान मारल की पाटलाच्या पोराने मांगाशी जोड लावला का. आणि काही कळायच्यात महाराज म्हणजे अक्कल आहे का तुला, अरे ह्याला 2 दिवसापूर्वी दत्तक घेतला, हा भोसलाय, घेतला की नाही रे तुला. त्या मांगालाही कळायचं नाही, कुठनं अचानक महाराज बोलले, हो वय हो नाही वय तू काय, अरे वय नाही काय करतो, तुला नाही का दत्तक घेतला मी, आता तो आता भोसला झालाय, चल लाव. हे सोपं नाहीये, हे सोपं नसतं. एका छत्रपतीने इतक्या सहजगत्या कोणाला तरी भोसले म्हणावं आणि जवळ करून घ्यावं, ही दृष्टीच होती असं म्हणावं असं वाटतं. आणि म्हणून असेल कदाचित तोच पायंडा स्वर्गीय विक्रमसिंगांनी इथं घातला. शाहू कारखान्याच्या माध्यमातून पैलवानांना उभं करणं, व्यायामशाळा उभ्या करणं, मानधनासहित पैलवानांना चांगल्या पद्धतीने शिकवणं आणि त्यातला जो यशस्वी होईल त्याला वेगळं पारितोषिक देणं. आणि नुसतं तेवढंच नाही, कारण काय कुस्ती होईल 5-10 वर्ष, पुढं काय करायचं तर त्याला नोकरीलाही लावलं गेलं पाहिजे आणि त्याचं कुटुंबही त्याच्यावर जगलं पाहिजे. हाही विचार इथं रुजवला गेला आणि त्याची पुढची पायरी आता समरजित सिंह घाटगे सांभाळत आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हा सगळा विचार दृष्टिकोन जो शाहू महाराजांचा आहे तो इथेही रुजलेला आहे, करवीरमध्येही महाराजांनी रुजवला आहे, बाहेरही सगळीकडे पसरला आहे. पण तो एका रक्तातनं आलेला सगळा विचार आहे, हे कायम लक्षात ठेवा. हे इतक्या सहजगत्या असं होत नसतं. कुस्ती जसं महाराजांची महत्वाची होती तसा मी जसं म्हणलं हरित क्रांतीसाठी नांगर बनवला. बरं याविषयी कोणाला जर काही कित्येकदा असं लोक म्हणतात, हे ना नेट लोक काही बोंबलतात, येऊन काही सांगत असतात, स्टोऱ्या असा एक शब्द असतो. तर मी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतो, कधी पुण्यात जाल आणि पुण्याकडनं मुंबईला जायला लागाल चांदणी चौकातनं पुढं, एक्सप्रेसवेला लागण्याच्या आधी डाव्या हाताला एक भारताचा प्रचंड मोठा झेंडा दिसतो. 60 फूट उंचीचा पोल आहे, त्याच्यावर मोठा झेंडा फडकतोय. किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचं पहिलं संपूर्ण हरित असं ऑफिस ते उभं राहिलेलं आहे, कार्यालय, मोठ्याच्या मोठं कार्यालय, 1.5 किलोमीटर आते मुख्य रस्त्यापासून. कधीही आज जा का, तिथं खाली त्यांनी प्रदर्शनी उभी केली आणि त्या प्रदर्शनीमध्ये काळा कुट्ट रंग दिलेला एक मोठा नांगर मध्यभागी ठेवलाय आणि त्याच्या खाली लिहिलंय, शाहू महाराजांच्या संकल्पनेतनं लक्ष्मणरावांनी तयार केलेला हा पहिला नांगर, जिथून भारताच्या हरित क्रांतीला सुरुवात झाली. कधी जाऊन बघाल तर तुम्हाला ते तिथं सगळा इतिहास सापडेल. प्रश्न एवढाच असतो की आपण हे उघड्या डोळ्यांनी बघणार आहोत का आणि समजून घेणार आहोत का की हा सगळा इतिहास निर्माण कशा पद्धतीने झाला. शाहू महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य होतं, जसं मी मगाशी सांगितलं हॉस्टेलला रात्री अपरात्री, तसे महाराज साध्या वेशात बरेचदा इकडे तिकडे हिंडायचे आणि लोकांच्या बघायचे काय चाललंय काय नाही. कधी शेतांवर जायचे, मग शेतावरती जाऊन तिथे शेतकऱ्याशी गप्पा मारायच्या, काय झालं बाबा यावेळेला, काय दुष्काळ पडला, किती नुकसान झालं बाबा तुझं, मग त्याला हे करायचं, मग त्याच्याशी सगळ्या गोष्टी करायच्या.
आणि त्यांच्या सोयी सुविधा कशा वाढवता येतील यासाठी. फार कमी लोकांना हे माहिती असेल. शेतीतले अद्ययावत प्रयोग करण्याची प्रयोगशाळा, बी बियाणावरची, आणि नवीन कलम तयार करण्याची प्रयोगशाळा, अशा पद्धतीचं शेती विज्ञान तंत्राचं पहिलं महाविद्यालय राजवाड्याच्या आत मागच्या बाजूला तालमी शेजारी महाराजांनी सुरू केलं होतं. छोट्या स्वरूपात 3 अधिकारी नेमले होते, 2 बाकीचे सेवक नेमले होते, आणि त्यातून चांगलं बियाणं उपजेल कसं, ते लोकांना दिलं कसं जाईल याचा विचार त्या काळात करत होते. कोणाला कर्ज द्यायचंय, कोणाला आणखीन काय हवंय, कोणाला त्याची शेती सुधारून हवी तर त्यासाठी मदत. किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. पन्हाळाच्या जवळचं हवामान हे हिमाचल प्रदेशसारखं आणि केरळच्या डोंगरांसारखं आहे असं एका हवामान खात्यातल्या माणसाने त्यावेळेच्या महाराजांना सांगितलं की इथं तशीच हवा असते, सेम वाटतं म्हणले, मुन्नार बिन्नारला गेल्यासारखं. महाराजांनी विचार काय करावा, असं मग मुन्नारलाच कशाला चहा, आपल्या इथेही पेरून बघू की. आणि पन्हाळ्याजवळ महाराजांनी चहा पेरला, चहाची शेती केली, आणि नुसती शेती करून थांबले नाहीत. पन्हाळा नंबर 1 असं त्या चहाचं नाव होतं. आणि तो चहा बेंगलोरला भारतातल्या चहांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला. त्याला त्या काळामध्ये पारितोषिक मिळालं. सयाजीराव गायकवाडांचं चरित्र वाचाल किंवा लॉर्ड वेलस्ली आणि हिलिंग्डन या दोघांची पुस्तकं वाचाल तर लक्षेल, त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलंय आम्हाला आजपर्यंत भारतात टी म्हणून जर आवडला असेल तर दॅट इज पन्हाळा नंबर 1. शेतीचा सुद्धा विचार किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. शेतकऱ्यांना नवीन उद्योगधंद्यांसाठी, चांगलं पीक येण्यासाठी कशी मदत करता येते याचा विचार शाहू महाराजांनी त्या काळामध्ये करून ठेवला होता. दुर्दैवाने पुढं पन्हाळा टी कुठं गायब झाला इतिहासात कळलंच नाही. आता पन्हाळ्याच्या जवळ टी नाही काय नाही, तिथे खाली टपऱ्या आहेत त्याच्यावर चहा मिळतो, अशी परिस्थिती झाली. विचार रुजवलेला असतो, तो पुढं न्यायचा असतो. सुदैवाने तो विचार इथं मात्र प्रामाणिकपणे रुजवला गेला असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने शाहू महाराज शेतकऱ्यांशी संवाद साधायचे तशा पद्धतीने विक्रमसिंहजी स्वतः ऊस पिकवणाऱ्यांचे मेळावे त्या काळामध्ये घेत होते. कारण आमच्या शूटिंगच्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं की परवाच मी मेळाव्याला जाऊन आज आलोय, त्यामुळे थोडासा ते शूटिंगला परवानगी आणि काही बदल करायचे होते आम्हाला वरती, कारण तिथं ऑफिसेस आहेत तुमची, त्या जागी सेट लावायचा होता. महाराजांचा पलंग, बाकीच्या गोष्टी, भेटीला प्रबोधनकार पन्हाळा लॉजवर आले होते त्याच्या प्रसंगासाठीचे सोफे जुन्या स्टाईलचे वगैरे, तर त्याला परमिशन असल्याशिवाय राजांची आम्ही कसं हलवणार. तर ते मेळाव्याला गेले होते म्हणून आम्हाला 2 दिवस उशिरा मिळालं आणि आम्ही 1 दिवस उशिराने त्यामुळे ते काम सुरू करून मग शेवटी एकीकडे आतल्या खोलीतलं सुरू केलं, तोपर्यंत बाहेर सेट लावला आणि मग सगळं एकत्र असं मोठं शूटिंग केलं होतं. त्यामुळे मला अजूनही आठवते की त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांसाठी, विशेषतः ऊस पिकवणाऱ्यांसाठी अशा पद्धतीचे मेळावे स्वतः स्वर्गीय राजे घेत होते. पंचनामे करणं असेल, नैसर्गिक आपत्तीतल्या लोकांचं, शासनाकडनं अधिकृत जी काय मदत असते ती त्यांना मदत मिळवून देणं असेल, या सगळ्या गोष्टी आत्ताच्या काळात समरजित सिंह करतात. मध्ये मी बातमी वाचली होती, मला माहिती नाही, कारण काहीतरी शिवार संवाद यात्रा तुम्ही केली होती का, एक प्रचंड मोठी शेतकऱ्यांसाठीची शिवार संवाद यात्रा केली. हे सगळं बीज कुठेतरी शाहू महाराजांच्या विचारांचीच निगडीत आहे ना. शेतकऱ्यांशी संवाद साधणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणं, हा विचार घेऊन जनमानसात जो मिळतो ना त्याला लोकराजा ही पदवी मिळत असते. त्यामुळे आजच्या आधुनिक काळात मी असं प्रामाणिकपणे म्हणेन की पुढच्या काळात कागलमधला लोकराजा तुम्हाला जर पाहायचा असेल विधानसभेमध्ये तर समरजित सिंहांशिवाय दुसरा पर्याय तुम्हाला नाही. अस्पृश्यतेचा प्रश्न असेल, शाहू महाराजांनी कसा सोडवला, एक साधं कुस्तीचं उदाहरण मी तर दिलंच, पण 50% आरक्षणाच्या वेळेची कथा तुम्हाला जरा वेगळी येते म्हणून मुद्दाम सांगतो. 1902ला याच दिवशी, आपल्या जयंतीच्या दिवशी महाराजांनी 50% आरक्षण जाहीर केलं. पण त्यावेळी महाराज होते कुठं, तर महाराज लंडनला होते, कारण किंग एडवर्डचा राज्यारोहण समारंभ होता. 2/3 जगावरती राज्य करणारी राणी आणि त्या राणीचा एकुलता एक मुलगा सुवर्णीन होणार. परवा जसा तो झाला ना इंग्लंडमध्ये नवीन राजा क्वीन एलिझाबेथ गेल्यानंतर, तसं त्यावेळेला राणीचा एकमेव सुपुत्र आणि तो राज्यारोहण होणार त्याचं. 2/3 जगावरचं राज्य, त्यामुळे सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. भारतातनंही 567 संस्थानिकांपैकी 90 संस्थानिक गेले होते. सयाजीराव गायकवाडांपासून सगळे, शाहू महाराजही होते.
मग ते आपण पाहिलेलं असतं. शिवाजी महाराजांचा भालजींनी केलेला चित्रपट वगैरे, त्याच्यात आपण बघतो महाराजांचा राज्याभिषेक होतो रायगडावर. मग वेगवेगळी लोक येतात आणि महाराजांना भेटी देतात आणि महाराज त्या भेटी स्वीकारतात. त्यांच्याकडेही तीच पद्धत. त्यामुळे किंग एडवर्डचं स्वर्निन सेरेमनी झाला बकिंगहॅम पॅलेसमध्ये, तो मोठा. आणि मग एक एक जण येत होते, त्यांचं नाव पुकारलं जात होतं आणि ते ती भेट देत होते त्या राजाला, जी काय आणली असेल ती. आणि भेट दिल्यानंतर कोणी ते असं बो करतो खाली तसं, कोणी बाबा गुडघ्यावर बसून ते असं वाकायचे आफ्रिकन लोक तसं, कोणी असं वाकून, कोणी नमस्कार, कोणी मुजरा, जसे जे असतील त्या पद्धतीने त्यांचं चाललं होतं. अपेक्षा हीच असते की बाबा एवढा मोठा जगावर राज्य करणारा राजा बसलाय तर सगळे समोरचे वाकणार. शाहू महाराज गेले, शाहू महाराजांनी भेट दिली आणि वाकायच्या ऐवजी शेखंडला हात पुढं केला. गडबड झाली हो एकदम. तिथला स्कॉट नावाचा अधिकारी जवळ आला आणि म्हणला, हे येऊ मांडली कात ना तुम्ही, म्हणले तुमच्यावरती ब्रिटिशांचा झेंडा आहे ना, पारतंत्र्यात आहात तुम्ही, हा राजा आहे तुमचा, ले डाऊन इन फ्रंट ऑफ हिम, मान खाली वाकवा. शाहू महाराज त्याच्यापेक्षा वरताणी. शाहू महाराज तसेच उभे राहिले आणि म्हणले, ॲज ही इज द किंग स्वर्न इन जस्ट नाऊ, आय एम ऑल्सो द किंग ऑफ मराठा स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो वन किंग कांट ले डाऊन इन फ्रंट ऑफ अनदर किंग. एक राजा दुसऱ्यासमोर वाकत नाही. लेट माय नेक कट, माझी मान तुटली तरी चालेल पण वाकणार नाही म्हटले. गडबड झाली अख्ख्या राजवाड्यात. कोण आहे हा? हिंदुस्थानातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका एवढ्याशा नखा एवढ्या त्यांच्या दृष्टीने संस्थानाचा संस्थानिकन तो असा आवाज लावतो. आणि म्हणून महाराजांना नजर कैदेत टाकलं गेलं. एक चौकशी समिती नेमली ब्रिटिशांची. सुदैव एवढंच होतं की जेव्हा त्या चौकशी समितीने सगळा अभ्यास केला, रोज महाराजांशी बोलले, सलग 6 दिवस महाराजांची चौकशी चालली होती. त्या बंगल्यात बाहेर पडायला परवानगी नव्हती त्यांना. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, मुंबईनंतर रेल्वे पहिली कोल्हापूरला आलेली आहे, या माणसाने केले काम. शाहू मिल या माणसाने उभी केली, पिवळ्या साखरेचा कारखाना या माणसाने उभा केलाय, शेतीतले नवीन नवीन प्रयोग हा माणूस करतोय. ज्या म्हणून सुधारणा ब्रिटिश लोक करतायत शिक्षणापासून सगळ्या, त्या सुधारणा आपल्या राज्यात राबवणारा हा माणूस आहे. आणि पुढे एक लक्षात आलं, काय राजकारण महाराजांनी केलं असेल ते असेल, पण करवीर संस्थान हे असं संस्थान आहे की जिथे युनियन जॅक राजवाड्यावर लागला नाही बरं का. हे फार महत्वाची गोष्ट आहे की भगवा तिथला उतरला नाही. पुण्यातल्या शनिवारवाड्याचा उतरला, साताऱ्याच्या जलमंदिरावरचा उतरला शिवरायांच्या, पण करवीर संस्थांच्या राजवाड्यावरचा भगवा त्याही वेळेला खाली उतरून युनियन जॅक फडकला नाही. त्यासाठी काय राजकारण केलं महाराजांनी तो वेगळा विषय. पण हा सगळ्या सुधारणा करणारा आणि स्वतःचा मोर्चेल असलेला शिक्का मारणारा माणूस आहे, म्हणजे हा खरंच मोठा आहे. आणि मग ब्रिटिशांनी त्या चौकशी समितीने असा अहवाल दिला की ते निर्दोष आहेत, त्यांचं म्हणणं मान्य केलं पाहिजे. आजही मी म्हणतो समरजित सिंहजी की ती ब्रिटिशांची चौकशी समिती होती म्हणून महाराज सुटले. मागच्या 70 वर्षातल्या भारतातल्या राजकारणातली असती आणि नुसते सुटले नाहीत. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने महाराजांना खास बोलवून LLD दिल्याची नोंद आहे की एवढा मोठा राजा समाज सुधारणांसाठी काम करणारा, आणि त्यांनी एवढं प्रचंड काम अस्पृश्यांपासून सगळ्यांसाठी केलंय. कारण त्यांच्याकडे असं जातीभेद नसतोच ना, ब्लॅक आणि व्हाईट एवढे 2च प्रकार. तेही आता ते घालायला लागलेत बऱ्यापैकी प्रमाणात, पण अजून कुठेतरी मनात आहे त्यांच्या थोडंफार या सगळ्या युरोपमध्ये. आपल्याकडे मात्र जातींची उतरंड प्रचंड, चातुर्वर्ण्याचा पगडा त्या 100 वर्षापूर्वी असलेला प्रचंड, या सगळ्याला फाटा देत जो विचार 18 पगड जातींना घेऊन शिवरायांनी हिंदुत्वासाठी साम्राज्य उभं केलं, त्या हिंदवी साम्राज्याचा पाया पुन्हा एक करण्यासाठी समाज हिंदू एकत्र राहायला पाहिजे हा विचार घेऊन पुढे जी कामं करत होते त्याच्यात शाहू महाराज होते. आणि म्हणून असेल कदाचित त्या सगळ्या चौकशी समितीतनं ते निर्दोष सुटले. तोच पाया इथेही घातला गेला असं मी प्रामाणिकपणे म्हणेन. अस्पृश्यता निवारण म्हणजे फक्त त्यांना शिक्षण द्या, त्यांच्या सुविधा वाढवा असं नुसतं नसतं. समाजाच्या चौकटीमध्ये एखाद्या अस्पृश्याला जेव्हा अधिकार पद मिळतं आणि ते जबाबदारीने तू निभावस म्हणून मी तुला नेमतोय असं जेव्हा त्याला सांगितलं जातं, तेव्हा तोही कर्तबगारी करून दाखवू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. याचं सर्वोत्तम उदाहरण शाहू महाराजांनी आंबेडकरांना मोठं केलं. त्या विषयाकडे मी नंतर येईन. पण विक्रमसिंहांनी हाच पाया इथे रचला असं मी म्हणलं तर वावगं काय.
कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, काय नाही, तरीही अशा खालच्या समाजामधल्या शिवाजीराव गाडेकर या माणसाला पहिलं नगराध्यक्षपद इथं दिलं गेलं. हा शाहू महाराजांचाच विचार पेरला होता असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की आपण त्या सगळ्या लोकांचं उत्थान करण्यासाठी राजे म्हणून काम केलं पाहिजे असा विचार ठेवून त्यांनी काम केलं आणि त्याच्या पुढची पायरी समरजित सिंहांनी गाठली असं मी म्हणेन. आपल्याला माहिती आहे, बहुजन समाजामध्ये शिकलेले पण ज्यांना काम नाही अशा लोकांना चांगल्या पद्धतीने अर्थार्जनाला लावणं हाही भाग महत्वाचा असतो. शैलेश कांबळेला ज्या पद्धतीने कर्ज देऊन आज समरजित सिंह घाटक्यांनी उभं केलंय, रोपवाटिका काढून त्याच्यातनं तो काम करायला लागलाय, तो भाग असेल, किंवा प्रणव कांबळे या माणसाला इस्त्रीचं दुकान काढून दिलंय. आता ते प्रणव कांबळेची जेव्हा बातमी वाचली माया पटकन लक्षात आलं, शाहू महाराजांनी असंच केलं होतं की हो, पाटलांनी खोटा आळ चोरीचा घेऊन मारलं म्हणून त्या घरामधनं जो गंगाराम कांबळे नावाचा एक अस्पृश्य माणूस, हा प्रणव कांबळे, तो गंगाराम कांबळे, त्याला चहाचं हॉटेल काढून दिलं. आणि नुसतं काढून दिलं नाही, स्वतःच आपला खडखडा घेऊन सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन जायचंय. त्या मंत्रिमंडळातले निम्मे पारशी, शेणवी, मराठा, ब्राह्मण असे सगळे लोक बरोबर, तो आपल्याला चांगलं काहीतरी खायला देतो याचा विचार आधी कर. आणि त्याचा पाया बसण्यासाठी स्वतःच जाऊन पैसे देऊन बिलाचे चहा आंबेडकरांना नेलेले आहे. गंगाराम कांबळेच्या हॉटेलवर आंबेडकरांनी उल्लेख केलाय, वेशीतनं बाहेर पडल्या पडल्या बांधलेल्या हॉटेलमध्ये गंगारामच्या इथं जाऊन आम्ही भजी आणि चहा घेतला असं आंबेडकरांनी म्हटलंय. आणि मला कौतुक वाटलं महाराजाचं की महाराजांनी हे केलंय. त्यावेळेला गंगाराम कांबळेसाठी केलेलं, आज समरजित सिंहांनी प्रणव कांबळेसाठी केलेलं इस्त्रीच्या दुकानापासनं पुन्हा धागा तोच आहे. अस्पृश्यता निवारण याचा अर्थ ते शब्द फक्त घटनेत आणि कायद्यामध्ये बसवून चालत नाही, ते प्रत्यक्ष कृतीत आणावे लागतात. आणि ते कृतीत आणले तर त्याही लोकांना एक वेगळं पाठबळ मिळत असतं. याचा पाया जो शाहू महाराजांनी घातला तो आज घाडगे घराण्यामध्ये घालताना ही सगळी पुढची पिढी मला दिसतेय. हा एक खूप आनंदाचा भाग आहे असं मी म्हणेन. मी ज्यावेळेला इतिहासाचा अभ्यास शाहू महाराजांच्या करायला लागलो तेव्हा मी सहज बघत होतो की महाराजांचा दरबार कसा भरायचा हो. आणि मग लक्षात आलं, अक्कासाहेब महाराजांचा विवाह असेल, करवीरच्या क्षात्र जगद्गुरू पदाची निर्मिती असेल, त्यांचं स्वतःचा अधिकार ग्रहण असेल, अशा काही मोजक्या वेळेलाच त्यांचा त्या नव्या राजवाड्यात दरबार भरलाय. मग बाकी वेळेला सामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे कुठनं महाराज, असं जेव्हा काढायला लागलो तेव्हा लक्षात आलं की महाराजांची कल्पनाच वेगळी होती. आज म्हणतो ना आपण शासन तुमच्या दारी, खरं सांगायचं तर हा विचार शाहू महाराजांनी पहिल्यांदा पेरला असं नाही. एक लांब बर्फाच्या त्या गाड्या असतात तसा खडखडा लांब गाडा, त्याच्यावर शाळेतल्या बाकासारखं एक बाक पुढं आडवा मारलेला, मागं अशी लांब उभी 4 बाकं मारलेली, सगळं मंत्रिमंडळ सगळ्या फायली कागदपत्र घेऊन तिथं मागं बसायचं आणि हाकणारा 4 घोडे त्याला जोडलेले आणि महाराज असे दोघं पुढं बसायचे. आणि त्या गुजरातच्या लोकांना आणून त्याच्यात धावा बनवल्या होत्या लोखंडी. का त्यावेळेला आजच्यासारखे काही सुविध रस्ते बिस्ते नव्हते, त्यामुळे मग त्या रस्त्यांवरनं तो धावला पाहिजे म्हणून त्या अशा लोखंडी धावा बनवलेल्या. आणि मग ते 4 घोडे घेऊन हाकत निघायचं करवीर प्रॉव्हिन्समध्ये. आज काय ह्या बाजूला, उद्या काय त्या बाजूला, सगळं मंत्रिमंडळ बरोबर. मग लोकांनीच म्हणायला सुरुवात केली, हैदराबादच्या निजामाचा असेल रथ पण आमच्या शाहू महाराजांचा खडखडा. कारण का त्याचा आवाजच यायचा, खडखड 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 खडखड. त्या काळात काय एवढी वस्ती नव्हती, त्यामुळे लांबून आवाज यायचा. आवाज आला की लोक पळत सुटायची रस्त्यात, महाराज आले करून. आणि मग महाराज आले म्हणजे महाराजांचं काही दर्शन नसायचं घ्यायचं. एखादी म्हातारी तिथनं पुढे यायची, ठेचकाळताना म्हणायची, काय करू बाबा, 3 वेळा तुझ्या कारकून कचेरीमध्ये येऊन गेले, हा माझा जमिनीचा कागद कुकू पुसलं 2 वर्षापासून, कागद काय माझ्या नावाने व्हाई ना, करशील का. महाराज बघायचे म्हणायचे, असं आहे का के, काळजी करू नको, बघतो हे कोणाकडे रे खातं. मग ज्याच्याकडे ते खातं असेल, हा कागद बघ, सगळं तपासून घेऊन तिच्या नावाने कागद पुढच्या वेळेस करून दे. 3-4 महिन्यांनी कधीतरी तिकडून परत खडखडा जात असायचा आणि महाराजांना आठवायचं. आणि महाराज म्हणायचे, नंबर 1 हितच ती म्हातारी भेटली होती ना अख्खी आपल्याला कागद देण्यासाठी. तो म्हणायचा, होय जी, म्हणजे हितच बहुतेक. मग ते मंत्र्याकडे वळून विचारायचे, काय रे तिचं कागदाचं केलं का. मग तो फाईल काढायचा आणि म्हणायचा, होय महाराज ते सगळं तपासलं, रेकॉर्ड बरोबर आहे आणि तिच्या नावाने कागद केलाय का, मग थांबवा. मग हुजऱ्याला बोलवायचे आणि म्हणायचे, जा त्या म्हातारीला शोधून आण कुठं आहे ती. मग तिच्या घरातनं तिला बोलवलं जायचं, महाराज बोलवत आहेत. ती म्हणायची, आला का खडखडा. मग ती यायची म्हणायची, काय बाबा. महाराज म्हणायचे, काय नाही ग, कागद तुझ्या नावाने केलाय तो तुझ्या हातामध्ये आज देतोय. आणि म्हणून तिला द्यायचे.
आज जेव्हा शासन 21व्या शतकात म्हणत असतं की कम्प्युटराईज सातबाराचे उतारे आम्ही शेतकऱ्यांना घरी देतो, तेव्हा म्हणावं असं वाटतं अशा कुठल्याही सुविधा नसताना 100 वर्षापूर्वी महाराज हे सगळं करत होते. त्यासाठी कुठल्याही प्रकारची अत्याधुनिक सुविधा त्यांना करावी लागली नाही. त्या गोष्टी करायच्या सामान्य माणसांसाठी. एखादी म्हातारी बाई शेण्यांचा मोठा ढिगारा घेऊन चालत असायची. महाराज परत निघालेले करवीरच्या दिशेने खडखडा घेऊन. महाराज थांबवायचे आणि म्हणायचे, काय गा अक्के, कुठे चालली आता, सूर्य बुडायला आला. आणि म्हणायची, काय करू बाबा, पोरगान सून दोघं विएड बिगार आहेत पाटलाकडे. 10 दिवस होऊन गेले, दिमडी नाही दिली पाटलांनी. घरात 2 कच्ची बच्ची नातवंड आहेत. आजी आहे ना मी, दुधावरची साय असते, त्यांची तोंड सुकलेली बघवत नाही. म्हणून वाघरूप असणं सगळ्यांची भीती असूनही शेण गोळा करून गवऱ्या तयार केल्या. ते शेण हे आता विकते बाजारला जाऊन पुढच्या गावात. 2 पैसे मिळतील, सातूचं पीठ घेईन, पाण्यात कालवीन आणि दूध म्हणून खायला तरी घालीन नातवंडांना. महाराज म्हणायचे, अख्खे कळतंय का तुला, सूर्य बुडाय आला, आता कसला बाजार, तू जाईपर्यंत अंधार व्हायचा, काय करशील मग ती म्हणायची, काय करू बाबा, मग थांबून राहीन, सुकलेली तोंड तर नाही बघवत ना, उद्याच्याला मी बाजार उघडला, शेण्या विकीन आणि मगच घरी जाईन. महाराज म्हणायचे, जाऊ दे का अख्ख्या, असं कर, शेण्या मलाच देऊन टाक सगळ्या. केवढ्याला दिल्या? ती म्हणायची, काय 2 पैसे. कुठे ठेवू बाबा, टाक मागं म्हणायचे. आता मागं सगळं मंत्रिमंडळ आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेण्या पडायच्या. नाक दाबून गप्प बसायचे, बोलणार कडू, महाराजांनीच विकत घेतल्यात म्हटल्यानंतर. आणि मग महाराज म्हणायचे, 2 पैसे झाले ना, हे घे, असं म्हणून 15 रुपये द्यायचे मुद्दाम, सगळं ठरलेलंच. ती बघायची म्हणायची, बाबा एवढे कुठनं सुटे असायला माझ्याकडे, जेवढे झाले तेवढे दे, नाही तर माझ्या आपल्या शेण्या मी परत घेते. महाराज म्हणायचे, राहू दे ग आके, पुढच्या वेळेला उरलेल्याच्या शेण्या दे, नाही तर तुझ्याकडे सुटे झाले की मला कधीतरी दे. आणि मग म्हातारी म्हणायची, हा रशाना लय राजा भारी, तुला भरोसा का मला भरोसा, उद्याच्याला कोण जिथं राहणार आपल्यातलं, त्यापेक्षा मी माझ्या शेण्या घेते परत. आणि मग महाराज म्हणायचे, नको ग दे आके, असं म्हणून 15 रुपये परत घ्यायचे आणि 2 पैसे तिचे द्यायचे. आणि ते आदराने आड्यापडा टळू माझा राजा असं म्हणून जायचे. ते झालं की महाराज उलटे वळायचे आणि सगळ्या मंत्रिमंडळाकडे बघून विचारायचे, हाय का कोणी तुमच्यातलं हिच्या इतकं प्रामाणिक. महत्वाचा भाग हा असतो. याचं कारण असं की ही सगळी जी मोठी धेंड त्यांच्याबरोबर होती काम करायला, मोठ्या त्यावेळेच्या उच्चवर्णीयांपैकी त्यांना भयंकर त्रास व्हायचा. कारण ते बघायचे ना इतर राजांचं कसं चाललंय. हैदराबादच्या निजामाचे मंत्री आपल्या आपल्या बग्यांमधनं येतात, 2-2, 4-4 घोड्यांच्या मस्त गुबगुबीत गाद्यात बसून असं असं करत, आणि आपण आपले या बाकड्यांवर शाळेच्या बसलोय, दनाक दनाक दनाक, कुठेही कसेही जातोय. काय शेवटी सगळ्यांनी मिळून त्यांच्यातला जो धीट होता त्याला एक दिवस असं सांगितलं, तू एक काम कर, महाराजांना जरा सांग, आपण काहीतरी अशी आयडिया करू की आपला खडखडा भारी झाला पाहिजे. एकदा असाच खडखडा चालला होता कुठेतरी. तो मागचा एक जण म्हणला, महाराज एक विनंती होती. काय? नाही म्हणजे आता सगळं करवीरचं मंत्रिमंडळच आहे ना खडखड्यातनं म्हणले. बरं मग हाय त्याचं काय? नाही तर ते नुसतं असं जाण्यापेक्षा जरा लोकांना वाटलं पाहिजे ना, मंत्रिमंडळ आलं, करवीर प्रॉव्हिन्सचं मंत्रिमंडळ आलं, मग वाटतंय की कळतंय की, म्हणजे मी बसलोय तुम्ही बसलाय, लोकांना कळतंय की. नाही तसं नाही म्हणले, नुसती बाकडी आहेत, त्याच्यापेक्षा त्याच्यावर जरा गाद्या बिद्या घातल्या, जरा वेलवेटचं कापड बिपड लावलं, बाहेर जरा झिरमिळ वगैरे केली, असं वाटेल ना की मंत्रिमंडळाचा गाडा आलाय. महाराजांनी अशी ढोस मारली घोडे चालवण्याला, दे जरा ढील दे. त्यांनी रिकीप ढील केली, घोडे सुटले ना जोरात चारी, तर ते पार त्या खड्ड्यातनं दाण 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 मागचे सगळे आदळतायत, खाली वर धरून बसलेत कसे बसे, ओय ओय महाराज हळू 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 हळू. मग महाराजांनी रथ हळू केला, थांबवला आणि मागवळत म्हणले, काय वरडाया काय झालं. आणि मग त्यांच्या खास लकबीत ते ग्रामीण भाषेत बोलायचे तसं म्हणले, काय मुळव्यात झाली काय म्हणले, तसं असेल तर चुमळं घेऊन बस. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण उत्तम राज्यकर्त्याचं लक्षण म्हणजे पुढची गोष्ट आहे असं मी नेहमी मानतो. आणि महाराज त्याला वळून म्हणले, अरे लेका, जोवर खालनं दणके बसतायत ना तोवरच राज्यकर्ता जागरूक राहत असतो. काय वाक्य आहे. सगळ्या राजकीय लोकांना हे वाक्य कायम प्रमाणित करायला लावलं पाहिजे की खालनं दणके बसतात तोवर राज्यकर्ता जागरूक राहत असतो. आणि जो जागरूक राज्यकर्ता असतो तो दणके बसायच्या आधीच प्रजेकडे बघतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कागल आहे असं ते.
त्यामुळे महाराजांनी केलेल्या सुधारणा या कागलसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने या सर्व लोकांनी केलेल्याच आहेत. माझ्या माहितीनुसार स्वर्गीय महाराज साहेब मंगळवार आणि शुक्रवार जनता दरबार घ्यायचे आणि सगळ्यांच्या समस्या समजून घ्यायचे की काय कोणाला प्रश्न आहेत, काय करायचं आहे तुमच्यासाठी वगैरे हे सगळं. आज कागल असेल, मुरगुड असेल, कोल्हापूरचा बाहेरचा सगळा भाग असेल, या सगळ्या ठिकाणी वेळोवेळी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घ्यायची जनता दरबारातनं आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर जेवढा होईल नियमात बसवून तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा असा विचार घेऊन गेली किमान 3 वर्ष, आपली निवडणूक झाल्यानंतर 3 वर्ष झाली, 3 वर्ष तरी समरजित सिंह घाटगे हे सगळं करतायत असं मला स्वतःला माहिती आहे. त्यामुळे जो काही त्यांनी एक जनता दरबाराचा सपाटा लावलाय हाही तोच परिणाम आहे. तेच रक्त पुन्हा, तेच विचार पुन्हा की आपण या पद्धतीने आपल्या कागलचा आणि या करवीर किंवा कोल्हापूर नगरीचा विकासासाठी जास्तीत जास्त काम केलं पाहिजे आणि हा विचार घेऊनच ते पुढे चालले. मगाशी आम्ही आंबेडकरांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण केला. इथं अनेक जण आंबेडकरांच्या विचाराला मानणारे असलेच पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत. इतिहास आपल्यापुढे अनेक गोष्टी चुकीच्याही अनेकदा आणत असतो. त्यातला एक भाग म्हणजे आंबेडकरांच्या शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी खूप मदत केलीच, शाहू महाराजांनीही केली. फरक एवढाच आहे, सगळा इतिहास नीट वाचाल, कागदपत्र वाचाल तर लक्षात येईल. ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे राजांनी वागायचं कसं याची काही बंधनं होती. त्यामुळे टप्प्याटप्प्यात 3 वेळेला सयाजीराव गायकवाडांनी आंबेडकरांच्या शिक्षणाला पैसे दिले, पण त्या दिवाणांनी कागदावर सह्या घेतल्या आहेत आंबेडकरांच्या आणि त्याच्यात असं म्हणले की हे अनुदान नाही, सपात्रदान नाही, तर हे शैक्षणिक कर्ज आहे आणि त्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या राज्यात येऊन तुम्हाला नोकरी करावी लागेल आणि तुमच्या पगारातनं दरवेळेला आम्ही थोडा भाग कर्जाचा काढून घेऊ. फार कमी लोकांना हे माहिती असेल. म्हणून सयाजीराव दादूजी बापूसांच्या मृत्यूनंतर त्या जागेवरती बडोदा संस्थांमध्ये नोकरीला लागले. मग एक बहुजनाचा माणूस उच्च शिक्षित आहे म्हणून आपल्या डोक्यावर ऑफिसर म्हणून आला, म्हणून खालच्या हाताखालच्या माणसांनी पाणी सुद्धा द्यायला नकार दिला. त्यांनी स्वतः जाऊन घेतलं तर तो मटका फोडून टाकला वगैरे, हे सगळं सिनेमातनं आपण पाहिलेलं असतं. सुधारणांची सुरुवात मी केली आहे पण एका रात्रीत होणार नाही. त्यापेक्षा मी तुला नोकरीतून मुक्त करतो, कर्जाचं बघू आपण नंतर असं म्हणून सयाजीरावांनी त्यांना पाठवून दिलं. पण पुढच्या शिक्षणाला दुसऱ्या वेळेला जेव्हा इकॉनॉमिक्ससाठी ते परदेशात गेले त्यावेळेला त्यांना सगळी मदत शाहू महाराजांनी केली होती आणि असं म्हणलं होतं की यातला एकही रुपया आम्हाला परत नको, तुझ्या समाजासाठी तुझ्या शिक्षणाचा उपयोग तू करावास अशी आमची इच्छा आहे. दुर्दैवाने महागाई वाढली, दुसऱ्या महायुद्धानंतरची तिकडेही घरची खाणारी तोंड जास्त म्हणून आईनी तगादा लावला भीमरावच्या मागं की घरात जरा पैसे पाठव, सगळे शिष्यवृत्तीतले तूच घेऊ नको. आणि आंबेडकरांनी पत्र पाठवलं शाहू महाराजांना की सालीना तुम्ही जे पैसे देता त्याच्यात एवढी वाढ करून दिलीत तर बरं होईल, म्हणजे माझं शिक्षण मी वेळेत लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि खरंच तसं ते करत होते. फार कमी लोकांना आज त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना माहिती असेल की आंबेडकरांचा तिथला सगळा अभ्यासाचा क्रम कसा होता. रात्रीच्या वेळेला लायब्ररी वापरली तर ती 1.0 फीमध्ये मिळते म्हणून रात्रभर ते अभ्यास करायचे. पैसे नाहीत जास्त आणि खायला आपल्याला कशाला एवढं पाहिजे, मग आपल्याला जागायचंय तर जास्त खाल्लं तर झोप येईल असं म्हणून 1 टमरेलभर चहा आणि 10 बटर त्या थंडीमध्ये असे खाऊन 3 दिवस राहायचे आणि असं करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय. या सगळ्या काळात दुर्दैवाने शाहू महाराजांचं निधन झालं आणि त्यांना तिकडं त्याची तार गेली. शिक्षण अर्धवट होतं. स्वतः बहिष्कृत भारतात त्यांनीच लिहून ठेवलंय की मी तर अशाच गुंडाळला की माझा पोशिंदाच गेला, आता शिक्षण कुठनं पूर्ण होणार. म्हणून मी परत निघालो होतो तर राजाराम महाराजांचं पत्र गेलं की माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्याकडनं जे लिहून घेतलंय कार्य पूर्ण करायची त्यात लिहून घेतलंय भीमरावाचं आपल्या खाजगीतनं होणारं शिक्षण अन्मान न करता त्याला लागतील तेवढे पैसे पाठवून द्यावे.
आणि तुमच्या मागणीनुसार पैसे पाठवतोय. पुन्हा आठवण करून देतो, आमच्या वडिलांची इच्छा होती तुमच्या समाजासाठी तुमच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा. इथे परत आल्यानंतर आम्हाला कळवायची पण गरज नाही की तुम्ही आलात परत आणि आमच्या पैशावर तुमचं शिक्षण पूर्ण झालंय. पण या सगळ्याची सुरुवात कुठे झाली होती? रघुनाथराव दिवाणांनी डाऊनटोडन्सवरचा एक इंग्रजीतला लेख वाचून दाखवला आणि महाराज म्हणले काय अप्रतिम लिहिलंय हे अस्पृश्यांसाठी, बहुजन समाजाच्या वरती हे उत्तम भाष्य आहे, कोणी लिहिलंय? म्हणले एक 21 वर्षाचा पोरगा आहे भीमराव आंबेडकर नावाचा. त्यावेळेला ते काय आंबेडकर साहेब वगैरे झाले ना, ते 21 वर्षाचं पोरग होतं महाविद्यालयात शिकणारं. काय करतो? म्हणले मुंबईला BA ऑनर्सला पहिला आला मुंबई विद्यापीठात. काय सांगता म्हणले, पहिला आला. कुठं राहतो बघा? दत्तोबा पवार नावाचा माणूस होता. तो म्हणला महाराज मी ओळखतो भीमराव कुठे राहतो, मुंबईला परळला पोयबावडीच्या चाळीत राहतो. आता फरक बघा, मी आजच्या काळात पुण्या मुंबईत बघतो राजे, आमच्याकडचे नगरसेवक आमदार 10वीची 98% 99% मुलं, 12वीची मुलं यांचे सत्कार सोहळे घेतात. गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा. मग ते सगळ्या घरांमध्ये पाठवलं जातं. पालक आपल्या आपल्या पोराला 90% 98% म्हणून येतात. आणि हे 8वी नापास नगरसेवक काहीतरी पत्रा देऊन फोटो काढत असतात 99% माणसाबरोबर, त्या पोराबरोबर. आणि घरचे सुखी, वा वा काय आज माझ्या पोराने म्हणजे कौतुक झेंडेच काढले. आता त्या काळातला विचार केला तर शाहू महाराज होते ना. कुठं राहतो रे भीमराव, घे बोलवून कोल्हापूरला जरा करू त्याचं काहीतरी मदत देतात असं म्हणले असते तरी चाललं असतं. महाराजांनी दत्तोबा पवारला घेतलं, कोल्हापुरातून उठले मुंबईला गेले, गाडीमधनं परळला गेले पोयबावडीला. आणि दत्तोबाला म्हणले कुठं राहतो सांगतो भीमराव आता इथं. दत्तोबा इकडं तिकडं बघत म्हणला काय की बा इथं राहतो एवढंच माहिती आहे, कुठं माहीत नाही. आता 9 बिल्डिंगा 4 मजली, ह्याच्यात कुठं राहतो कसं कळायचं? भीमराव शोधायचा कुठनं? शाहू महाराज खाली उतरले, भर चौकात उभे राहिले त्या परळच्या पोयबावडीच्या आणि जोरात ओरडायला सुरुवात, भीमराव भीमराव. एक जण जवळ आला म्हणला कुठला भीमराव पाहिजे? ते म्हणले म्हणजे इथं 4 भीमराव आहेत म्हणला. मग म्हणले तो बोर्ड, हा शिकणारा भीमराव म्हणा की म्हणले. तो समोरच्या बिल्डिंगेत 3ऱ्या मजल्यावर कोपऱ्यातल्या खोलीत राहतो. महाराज जिने चढत तिथं गेले. एवढंसं दार, ते एक खोलीचं ते जुन्या काळातल्या चाळीतलं. महाराजांनी दारातच विचारलं आत येऊ का? एका फाटक्या तुटक्या अशा आरशावर वस्त्रा घेऊन तो भीमराव दाढी करतोय. त्याने बघितलं कोण? कोल्हापूरचे शाहू महाराज. अहो बाबो म्हणला या बसा. कुठं बसू रे म्हणले, सगळी पुस्तकच दिसतात तुझ्याकडं, काय पुस्तकांच्या भिंती बांधल्या काय घरात म्हणले. आतमध्ये रमाबाई त्यांची पहिली बायको, तिच्याकडे बघून शाहू महाराज म्हणतात एवढ्या लांबून प्रवासातनं भाऊ आलाय का चहा ब्या पाचशील की नाही बहिणे भावाला? सहजगत्या भाऊ बहीण असं नातं जोडावं. आणि म्हणले लेका झेंडा काढला तू पहिला आला BA ऑनर्सला, चल कोल्हापुरात मला तुझी हत्तीवरनं मिरवणूक काढायची. आणि कोल्हापुरात घेऊन आले स्वतः बरोबर, मांडीला मांडी लावून चांदीच्या अंबारीत त्याला हत्तीवर बसवला आणि त्याची कोल्हापुरातनं वरात काढली. महाराजांच्या बरोबरची माणसं, नातेवाईक, मोठे मोठे सरदार सगळे म्हणायला लागले येड लागलं महाराजाला, गेला कामातनं. एका महाराच्या पोराला मांडीला मांडी लावून आपल्या जवळ बसवते, ही काय पद्धत आहे? अशा पद्धतीने होतंय कधी? नंतर एकत्र जेवण सहभोजन घातलं. दोघही जण पत्रावळीवर बसले जेवायला. आणि बोलता बोलता महाराजांनी एक फार उत्तम संदेश भीमरावांना दिला. भीमराव म्हणले दही अंडी पाहिली का? भीमराव म्हणले होय पाहतो की, मुंबईला आमच्या इथं परळमध्ये तर चांगली चालते. दही अंडीत काय असतंय म्हणले, दानगा माणूस खाली असतोय आणि जो हलका असतोय तो टपाटपा वर जातो मग हंडी फोडतो, होय की नाही म्हणले. भीमराव म्हणले होय. अरे शिक्षणाचं बी तसंच आहे म्हणले, जो शिकत नाही तो समाजात दानगा खाली राहतोय आणि जो शिकतो तो त्या समाजात वर जातो. आज तू वर गेलायस, तू ती हंडी फोडशील, पण त्या हंडीतलं दही तुझ्या समाजातल्या खालपर्यंतच्या माणसापर्यंत पोचलं तर तुझ्या शिक्षणाला किंमत नाही तर नाही म्हणते. आणि भीमराव तोच विचार घेऊन पुढे गेले. तोच विचार बहुजन समाजाला दिला पाहिजे हा विचार घेऊन स्वर्गीय महाराज साहेबांनी इथं काम केलं. तोच विचार घेऊन आज सर्व वर्गाच्या लोकांना एकत्रित सर्व सोयी सुविधा देता येतील याचा विचार समरजित सिंहांनी केला. हा सगळा विचार शाहूंचा गेली 100 वर्ष जो पेरलेला आहे तो कागल, करवीर, कोल्हापूर
यासाठी एकच आहे, रक्त एकच आहे, विचार एकच आहे. मी परत परत ते सूत्र सांगतोय. त्यामुळे जे जे काही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये करून ठेवलं, मग संगीत असेल, अल्लादिया खाँ साहेबांसारखा माणूस पदरी ठेवला. आज जयपूर अतरवली घराण्याच्या ज्यांना कोणाला शास्त्रीय संगीत कळतं, 1400 चिजा कोल्हापुरात जतन आहेत. एवढं मोठं घराणं आज उभं आहे, ते कोल्हापूरच्या पदरात आहे म्हणून उभं आहे. मंजिका साहेब, बुर्जिका साहेब, अल्लादिया खाँ साहेब, सगळ्या लोकांनी मिळून ते उभं केलेलं घराणं. मोगूबाई कुर्डीकर, सरस्वतीबाई राणे, आरती अंकलीकर, टिकेकर, सगळे आज जे जे गायक दिसत आहेत या घराण्याचे, हे कोल्हापूरमुळे आहेत. संगीत नाटकं उभी राहिली 16 महत्वाची, जी आजही होतात. सौभद्र, संशय कल्लोळ, शारदा, मानापमान, या सगळ्याच्या चाली बांधल्या कोणी? काही चाली मास्टर कृष्णराव आणि बहुतेक सगळ्या गोविंदराव टेंबे. पण फार कमी लोकांना माहिती असेल की गोविंदराव टेंब्यांना महाराजांनी वकिलीची खोटी सनद दिली होती. आणि महाराज म्हणायचे, गोंद्या लेका, तुला ती सनद दिली आहे, जरा चेंबर दिलंय, तिथं जाऊन बस. इतर 4 हुशार वकिलांचे शब्द कानी पडून जरा ते बोललास तर माझ्या दिलेल्या सनदीला तरी किंमत राहील. म्हणले, तू काय वकिली करायला अशी माझी इच्छा नाही, पण 4 पैसे तुला तिथनं मिळतील आणि मग तू संगीत चांगलं करशील म्हणून तुझ्यासाठी हे केलं. महाराजांच्या कारकून कचेरीमध्ये एक कवी होता तरुण. त्या हेडक्लार्कनी महाराजांकडे तक्रार केली की अहो, हा काही कामच करत नाही, सारखा चिठ्ठ्याच्या पेटावर काहीतरी कविता लिहित असतो. महाराज म्हणले, मग तुला काय करायचंय? अहो, काय करायचं म्हणले, कामं राहतात ना ऑफिसची. त्यावर महाराज म्हणले, तू याडा आहे का? त्याला नोकरी यासाठीच दिली की कवितेवर पोट त्याचं भरणार नाही, या पगारावर त्याचं घर चालेल, त्यांनी कविता कराव्यात म्हणूनच त्याला नोकरी दिली म्हणले. आणि एवढं करून थांबले नाहीत नुसते महाराज. महाराजांनी जेव्हा पहिलं नोबेल पारितोषिक रवींद्रनाथ टागोरांना मिळालं, त्यावेळेला 1000 सुवर्णमुद्रा आणि मानपत्र देऊन त्या कवीला कलकत्त्याला पाठवलं होतं. त्या कवीने विचारलं, मी जाऊन काय करू? महाराज म्हणले, अरे का तू कविता करतो ना, एवढ्या मोठ्या महाकवीची दृष्टी तुझ्यावर पडली तर तुझ्या कविता बऱ्या होतील म्हणून तुला पाठवतोय, मी काय करणार जाऊन म्हणले. पण आमच्या जयसिंगराव आबासाहेबांचं ज्यावेळेला निधन झालं, त्यावेळेला आम्ही राजकोटला शिकत होतो. तेव्हा अंतरमम विकसित करो अंतरतर हे, उज्ज्वल करो सुज्वल करो सुस्वर करो हे, या कवितेने आम्हाला मानसिक आधार दिला होता. पितृछत्र हरवल्यानंतर त्यांचं ऋण काही अंशाने फेडण्यासाठी मी 1000 सुवर्णमुद्रा देतोय. कितीतरी वेळा मला असं वाटतं की हा सगळा वेगळा विचार घेऊन राजर्षींनी त्यावेळेला जे सगळं काम उभं केलं असेल, त्या कामामध्ये खांद्याला खांदा लावून बापसाहेब महाराज उभे राहिलेले होते. राधानगरी धरण ते उभं करत होते तेव्हाची फक्त एक वेगळी घटना सांगतो. शाहू महाराजांना त्यावेळेला टॉन्सिल्स झाल्या आणि प्रचंड वाढल्या होत्या. आपल्याला माहिती आहे, आपल्या पोरांना होतात, मग आपण ENT-कडे जातो, सांगतो टॉन्सिल्सचं ऑपरेशन, तो म्हणतो टॉन्सिल्स ॲडोनाइट्स दोन्ही काढून देतो, रक्तलघवीचा रिपोर्ट घेऊन या आणि मग करून टाकू ऑपरेशन. त्या काळात असलं काही नव्हतं, ॲनेस्थेशिया वगैरे. त्यावेळेला पद्धत एकच होती, क्लोरोफॉर्म घ्यायचे, तो मोठ्या टॉवेलवर टाकायचा आणि पेशंटच्या नाकाला लावायचा, बेशुद्ध पडला की ऑपरेशन सुरू. मग काही वेळा असं व्हायचं की योग्य प्रमाणात ते दिलं गेलंय की नाही माहितीच नसायचं. ऑपरेशन चालू असतानाच एखाद्याची भूल उतरायची आणि बोंबलत उठायचं करून, ते फाडलेलं असायचं सगळं. एखाद्याचं उलटं व्हायचं, त्याला क्लोरोफॉर्म एवढा व्हायचा की ऑपरेशन झाल्यावर पुढचे 2 दिवस झोपलेला वाटायचं, की आईला मेलं का काय ऑपरेशन करता नाही. अशा परिस्थितीत एक ब्रिटिश डॉक्टर ऑपरेशन करणार. शाहू महाराजांनी सांगितलं, मी नाही घेणार क्लोरोफॉर्म वगैरे. मग काय व्हायचं ते उद्या मी तसंच सहन करीन. अरे असं कसं सहन करीन? एक तर मधुमेह, डायबिटीस झालाय तुम्हाला, 5 वर्ष होऊन गेले डायबिटीस चालू आहे, त्यात जखम होऊन द्यायची नसते, त्यात एवढं मोठं ऑपरेशन. डॉक्टर टेंगशे त्यांनी आठवणीत लिहिलंय, महाराजांना नवारीनी खाटेला घट्ट बांधलं होतं आणि दोन्ही बाजूला 3-3 माणसं दाबून धरायला, की आचक्याने किंवा दुखलं तर उठायला नको त्यांनी हात्यारांनी अजून जखम होईल म्हणून, आणि डोकं दाबून धरायला 1 जण, आणि चिमटे लावून तोंड उघडलं होतं. आणि एखाद्या लाकडाची गाठ कापून काढावी तशा छोट्या करवतीने त्यांच्या 2 टॉन्सिल्स काढल्या गेल्या, गुलाबजाम एवढ्या. 3 पिंट रक्त गेलं. गुरासारखे महाराज ओरडत होते अशी नोंद आहे. मग बापसाहेब महाराज भेटायला गेले. म्हणले, काय छत्रपतींचे वंशज म्हणवता, त्या गादीवर बसलायत, हा काय बावळटपणा आहे. म्हणले, काय गरज होती हे असले मूर्खपणे करायची? क्लोरोफॉर्म घेऊन नीट ऑपरेशन होत होतं तर. आपल्याला मधुमेह आहे हे एवढं कळत नाही, हा बालिशपणा कुठनं? महाराज म्हणले, तसं नाही बापसाहेब, शेवटी ऑपरेशन करणारा इंग्रज होता,
न जाणो क्लोरोफॉर्मच्या नावाखाली त्यांनी काही आम्हाला दगाफटका केला असता तर बहुजनांसाठी आम्ही सुरू केलेलं कार्य पुढं कसं गेलं असतं. मग डॉक्टर म्हणले निदान थंड हवेच्या ठिकाणी तरी जाऊन राहा. ते म्हणले हा ही कल्पना चांगली. बरं त्यावेळेला सगळ्या संस्थानिकांना इंग्लंडला जायला परवानगी असायची मांडलिक असल्यामुळे. पण आता महाराज जाणार इंग्लंडला राहायला तर ते काय एकटे थोडेच जाणार आहेत. आजच्या काळात होतं बघा आपलं IT BTतलं पोरगं नोकरी बिकरी लागते एकदम चांगली कुठल्या तरी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अमेरिकेत वगैरे. आपण मुंबईपर्यंत जातो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट बाहेरनं एकदा टाटा गेलं पोरगं बूम. असं काही त्यावेळेला नाही ना. कोल्हापूरहून रेल्वेने मुंबईला जायचं, मग आगबोटीने म्हणजे त्या बोटीत बसायचं 17 दिवसाचा प्रवास करून लंडनला जायचं. बरं महाराज एकटे थोडेच जाणार. महाराज जाणार म्हणजे त्यांचा खानसामा आला, बॉडीगार्ड आला, सचिव आला, घरचे कोणी येणार असतील तर ते आले, मग त्यांची माणसं पण आली. महाराज म्हणले चालेल जाऊया, जरा यादी करा कोण कोण येणार आपल्याबरोबर. मग सगळी यादी तयार झाली 17-18 माणसांची एवढे जाणार. महाराज म्हणले बरं आता जातो, या सगळ्याचा खर्च किती. खर्च किती विचारलं का कधी मिनिस्टर असताना त्यांनी दौरे काढताना आपल्या दौऱ्याचा खर्च किती. सेक्रेटरीला फक्त सांगितलं बंदोबस्त करा मी दौऱ्यावर चाललो. त्या बंदोबस्ताचे अनेक अर्थ असतात. महाराज म्हणले नाही नाही खर्च किती सांगा. मग शेवटी खर्च काढला, तेवढे पैसे समोर आणा म्हणले. सगळे म्हणले काही येड्यात का, तुम्हाला काय करायचंय, कारभारी आहेत ते बघतील ना सगळ्या खर्चाचं, तुम्ही निघा आपले. नाही नाही म्हणले ते आणा. त्यांनी सगळे पैसे समोर आणले. समोर आणल्यानंतर महाराजांनी बापसाहेबांना बोलवलं आणि बापसाहेबांना म्हणले बापसाहेब हे पैसे घ्या ताब्यात. बापसाहेब म्हणले का. तुम्हाला माहिती आहे म्हणले एका प्रॉव्हिन्सचं बजेट एका धरणासाठी देतोय म्हणून इंग्रजांनी पहिल्या टप्प्यानंतर राधानगरीचं आमचं काम बंद पाडलंय. माझी खात्री आहे या पैशात दुसरा टप्पा होऊ शकतो. आणि बापसाहेबांनी अक्षरशः मिठी मारून महाराजांना हे केलं की काय हे झालं. आणि राधानगरीचा दुसरा टप्पा त्या पैशांमध्ये पूर्ण झालाय. स्वतःच्या पोटाला टाच देऊन प्रजेसाठी काम करणारा स्वातंत्र्यानंतरच्या या काँग्रेसच्या राजवटीत एक मंत्री दाखवा. टक्केवारीशिवाय ही लोक बोललीच नाहीत कधी. समाजकारण करायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःच्या खिशाला टाच लावावी लागते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात. तुझे पैसे माझ्या हस्ते त्याला दिले झाला माझा समाजकारण असं नसतं. सुदैवाने वेगवेगळ्या योजनांमधनं असेल, समाज मंदिरं उभी करण्यापासून असेल, व्यायामशाळांसाठी पैसे देणं असेल, अस्पृश्यांना वेगळ्या पद्धतीने उद्योगधंद्याला लावणं असेल, या सगळ्या कामांमध्ये स्वर्गीय राजेसाहेब असतील आणि तीच नाळ पुढे जोडत समरजितसिंह घाटगे असतील यांनी या भागात काय काम करून ठेवलं ते जरा उघड्या डोळ्यांनी आपण परत बघितलं पाहिजे आणि इतर आपल्या समाज बांधवांना सांगितलं पाहिजे असं मनापासून मला वाटतं. मागच्या वेळेला थोडक्यात गेलंय आणि त्याचं कारण आपण गाफील राहिलो, खरंच गाफील राहिलो. या वेळेला ही चूक होऊ नये असं माझं प्रामाणिक मत. किती 1.5 वर्षावर असेल, हां म्हणजे साधारण 1.25 ते 1.5 वर्ष आहे. आत्तापासून विचार सुरू करा. आज या शाहू जयंतीच्या 149व्या निमित्ताने हे व्रत घ्या की महाराजांच्या 150व्या जयंती वर्षाच्या वेळेला महाराजांच्या रक्तातला कागलचा एक माणूस आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत असलाच पाहिजे. टाळ्या नकोत, मत द्या. टाळ्या वाजवणारे मी खूप पाहिले. वेळ आली की त्या टाळ्यांचं काय होतं कळतच नाही मला. काय ना ते आपल्या संस्कृतीत काही गोष्टी फार बेकार येतो. समजा मी आत्ता म्हणलं काय त्या बायकांच्या तिथं खाली काहीतरी बघते, काय काय धडा 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 बायका उठतील, काय काहीतरी असं वळवळलं म्हणून, काय नाग आहे साप आहे काहीतरी, 4 दांडगे लोक उठतील पटकन चप्पल काहीतरी काठी बिठी घेऊन, आणि नंतर कळेल दोरीचा तुकडा होता कोणाच तरी पायाने हल्ला. साप नाग असं म्हणलं की पहिल्या क्षणाला आपण त्याला तुडवायला जातो. आणि मग ते आपल्या संस्कृतीत एक दिवस असतो ना, सण असतो नागपंचमी. त्या दिवशी मात्र टोपलीत बंद केलेल्याला अगदी बोलवून बोलवून ये बाबा दूध लाया. मतदानाच्या बाबतीत तुमचं तेच आहे असं माझं मत आहे. जे आईला 5 वर्ष झोडपायचं की या नालायकांनी काय केलं नाही, आम्हाला पैसे वाटले, खोटं बोलला, भ्रष्टाचार केला, आणि मतदानाच्या दिवशी हळद कुंकू लाया कशाला सुरू होतात मला काय कळतच नाही या लोकांचं. राव
ह्या वेळेला तरी हा विचार बदला. मला समरजित सिंहांनी मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही प्रचाराला येणं आवश्यक आहे, जरूर येईल, पण प्रचाराला एवढ्याचसाठी येईन की तुमचा झालेला निर्धार त्या सभेमध्ये मला ऐकायला आवडेल माझ्या बोलण्यापेक्षा. बहुजनांचा कैवारी म्हणून राजर्षींनी काम केलं, तीच नाळ धरून स्वर्गीय विक्रमसिंगजींनी आणि समरजित सिंह आत्ता काम करतायत. त्या बहुजनांचा उद्धार फार महत्वाचा आहे. फार कमी लोकांना माहिती असेल, बहुजनांमधल्या ज्या ज्या लोकांनी साहित्य निर्माण केलं, अण्णाभाऊ साठ्यांपासून सगळ्यांनी, जो विखारी प्रचार केला जातो ना, तसं त्यांनी कोणीही म्हणलेलं नाही. त्यांनी उलट कायम असं म्हणलंय की आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न सर्वात जास्त ब्राह्मण समाजापासून सगळ्यांनी केला. कोणाचीही वाचून काढा, काट्यावरची पोटपासनं ते दया पवारच्या बलूतपासनं सगळं वाचा, मग तुमच्या लक्षात येईल. ही फूट आपसात पाडण्याचं सगळ्यात मोठं काम गेली कित्येक वर्ष राज्यात केलं गेलं, आणि त्यामुळे बहुजन हे एका वेगळ्या बाजूला टाकले गेले. त्यांचा विचार योग्य पद्धतीने झाला नाही. तुम्हाला रिझर्वेशन दिलंय ना, आता बसा बोंबलत, काय करायचं ते करा, आम्ही बघू आमचं, तुमची मतं फक्त त्यावेळेला आम्हाला द्या म्हणजे झालं. हा जो तोंडाला पुसून फेकण्याचा प्रकार होता, त्याच्यापेक्षा आपल्याला जवळ घेऊन त्या लोकांच्या बरोबरीने जाणं हे फार महत्वाचं असतं. आणि सुदैवाने आपण राम मंदिरामध्ये आहोत. प्रभू रामचंद्र का महत्वाचे? मी कुठल्याच देवाधर्मावर टीका नाही करत आहे, पण प्रत्येकाच्या घोषणा असतात. कोणी म्हणतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी म्हणतं काळजी करू नकोस, मी मार्ग दाखवायला पुढे आहे. कोणी म्हणतं मी तुझ्या बरोबरच आहे, तुला दिसणार नाही, पण जिथं जिथं अडचणीत येशील तिथं तुझं पाऊल मी उचलून पुढे ठेवलेलं असेल. एकमेव प्रभू रामचंद्र म्हणतात, रामरक्षा पाठ असेल तर बघा, की मी तुझ्या बरोबरीने चाललेलो आहे, तू आणि मी हातात हात घालून एकत्र चाललोय, असं म्हणणारा तो एकमेव होता. आणि त्या रामाचं मंदिर उभारणाऱ्या विक्रमसिंहांनी तोच पायंडा बहुजनांपासून सगळ्यांसाठी घातला, आणि तोच पुढे घेऊन समरजित सिंह जात आहेत. मी असं म्हणेन की या शाहू जयंतीच्या निमित्ताने राजर्षींच्या मूळ कागल या गावी येऊन कागलच्या घाडगे घराण्याचा इतिहास आणि तिकडं दत्तक गेल्यानंतरही ती नाळ जोडून ठेवत समाजकारणासाठी काम करणाऱ्या शाहूंचा इतिहास मला आज या निमित्ताने जोडता आला, हे फार महत्वाचं. आता 3 भागांमध्ये 150व्या जयंतीच्या निमित्ताने हा चित्रपट येतोय. 2 भाग सेन्सॉर झालेत त्याचे, तिसरा आता सेन्सॉरशिपला जाईल. आणि 150व्या जयंतीच्या निमित्ताने हे 3ही भाग एका पाठोपाठ एक, भाग 1, भाग 2, भाग 3 असे प्रदर्शित होतील. इथं अनेक वयोवृद्ध माणसं आहेत, कदाचित त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगला इतिहास माहिती असेल. माझी फक्त एकच विनंती आहे, पडद्यावरती बघितल्यानंतर जे जे काही तुम्हाला चांगलं वाटेल, आवडेल, ते सर्व आमच्या स्पॉटबॉयपासून ते आमच्या कृतज्ञता प्रतिष्ठानवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आणि सगळे टेक्निशियन्स, या सगळ्यांचं श्रेय शाहू महाराज दिसतात कसे, बोलतात कसे, हे सगळं त्यांनी चित्रित केलं मला समोर ठेवून. मी महाराजांचा विचार आणि मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न करलो, पण जर काही चूक आढळली तर ती वैयक्तिक राहुल सोलापूरकरची चूक असेल, कारण महाराजांच्या नखाचीही मला सर नाही. मी एवढंच म्हणतो की या मातीनी करवीरला एक राजा दिला, आणि ते राजे पण उसनं का होईना भोगण्याचा मान मला मिळाला. याबद्दल घाडगे घराण्याचे, तुम्हा सर्व रसिक मायबापांचे मी मनपूर्वक आभार मानतो. महाराजांच्या 149व्या जयंतीच्या निमित्ताने 150व्या जयंतीच्या पूर्व संध्येला माझ्याकडून महाराजांसाठी हीच आदराची अशी शब्द सुमनांजली. धन्यवाद सर. छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास समोर